PCPD NBT कार्यशाळेचं आयोजन आज या ठिकाणी करण्यात आलेलं आहे। या कार्यशाळेसाठी या क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या आदरणीय डॉक्टर सुधा कांक्रिया मॅडम यांचं आगमन या ठिकाणी झालेलं आहे। त्याचप्रमाणे आमच्या जिल्हा रुग्णालयाच्या कायदेविषयक सल्लागार आदरणीय सुरासे मॅडम यांचंही आगमन या ठिकाणी झालेलं आहे। त्याचप्रमाणे वैद्यकीय क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणारे आपल्या इंडियन मेडिकल असोसिएशनचे महाराष्ट्र राज्याचे राज्याध्यक्ष आमचे मार्गदर्शक सन्माननीय डॉक्टर रवींद्र कुटे सर यांचंही आगमन या ठिकाणी झालेलं आहे। या सर्वांचं मी मनपूर्वक जोरदार टाळ्यांच्या गजरात या ठिकाणी स्वागत करतो आणि या मान्यवरांना विनंती करतो आपण कृपया व्यासपीठावर आसनस्थ व्हावं। रुग्णसेवा हीच खरी ईश्वर सेवा समजून आपण हा कार्यक्रम लवकरात लवकर या ठिकाणी संपन्नतेकडे नेणार आहोत। प्रशासकीय भाग आणि वैद्यकीय विभाग या दोन्हींच्या समन्वयाच्या या कार्यक्रमाच्या माध्यमातून या ठिकाणी संपन्न होतं। या निमित्तानं सन्माननीय जिल्हाधिकारी आणि जिल्हा शल्य चिकित्सक यांच्या सूचनेनुसार आज या उपजिल्हा रुग्णालयामध्ये या कार्यक्रमाची सुरुवात आपण या ठिकाणी मान्यवरांच्या शुभ हस्ते दीपप्रज्वलनानं आणि धन्वंतरीचं पूजन करून या ठिकाणी करणार आहोत। व्यासपीठावरील मान्यवरांना विनंती करेन त्यांच्या उपस्थितीमध्ये आज या ठिकाणी हा दीपप्रज्वलनाचा उद्घाटन सोहळा संपन्न झालेला आहे। मनपूर्वक धन्यवाद या ठिकाणी व्यक्त करतो आहोत। उपस्थित सर्वजणांचे मनापासून स्वागत। अहमदनगरवरून आजच्या कार्यशाळेसाठी विशेष उपस्थित राहिलेल्या डॉक्टर सुधा कांक्रिया मॅडम, ॲडव्होकेट सुरेश मॅडम आणि आपले सर्वांचे लाडके IMA प्रेसिडेंट महाराष्ट्र राज्य डॉक्टर कुटे सर, आपण उपस्थित सर्व स्त्रीरोग तज्ज्ञ व रेडिओलॉजिस्ट आपल्या सर्वांचे या कार्यक्रमात आपण आल्याबद्दल स्वागत करतो। एक 3 महिन्यापूर्वी माननीय कलेक्टर सरांच्या अध्यक्षतेखाली PCPDची एक मीटिंग होती। त्याच्यामध्ये आपला सिरमपूरचा सेक्स रेशिओ हा संपूर्ण जिल्ह्यामध्ये सगळ्यात कमी असल्याचं माननीय जिल्हाधिकारी साहेबांच्या निदर्शनास आले होते। त्यावेळेस त्यांनी सगळ्या तालुक्यांमध्ये एक PCPDच्या अवेअरनेससाठी वर्कशॉप घेण्यात यावे याबद्दल सगळ्यांना सूचना दिलेल्या होत्या आणि सुधा कांक्रिया मॅडम सुद्धा त्यावेळेस तिथे उपस्थित होत्या। तर सिरमपूरसाठी मॅडमनी विशेष स्वतः उपस्थित राहण्याची इच्छा दर्शवली होती। त्या अनुषंगाने आपण आज ही कार्यशाळा आयोजित केली आहे, तरी आपण त्याला सुरुवात करू। धन्यवाद सर। आलेल्या मान्यवरांचं शुद्ध सुंदर स्वागत आणि या कार्यक्रमाचा थोडक्यात उद्देश या ठिकाणी स्पष्ट झालेला आहे। यानंतर आलेल्या मान्यवरांचं स्वागत करणं हे आमचं आपले कर्तव्य आहे। आपल्या संस्कृतीप्रमाणे अतिथी देवो भव या उक्तीप्रमाणे मान्यवरांचं स्वागत आम्ही या ठिकाणी करतो आहोत। यानंतर सर्वप्रथम सन्मान आपण करणार आहोत। आजच्या कार्यक्रमासाठी उपस्थित असलेले इंडियन मेडिकल असोसिएशनचे महाराष्ट्र राज्याचे राज्याध्यक्ष सन्माननीय डॉक्टर रवींद्र कुटे सरांचा मी डॉक्टर योगेश वड्डे सरांना विनंती करेन आपल्या शुभ हस्ते आपण पुष्पगुच्छ देऊन त्यांचा हा सन्मान या ठिकाणी करावा अशी आपल्याला या ठिकाणी विनंती आहे। अशी आपल्याला विनंती आहे। जोरदार टाळ्यांचा गजर या ठिकाणी नक्कीच झाला पाहिजे। यानंतर सन्मान आपण करणार आहोत स्त्री जन्माचं स्वागत आणि बेटी बचाव बेटी पढाव या उपक्रमाच्या राष्ट्रीय चळवळीच्या प्रणेत्या डॉक्टर सुधाताई कांक्रिया यांचा सन्मान करण्यासाठी मी डॉक्टर शशीताई दमानी मॅडम यांना विनंती करेन। आपलं मनपूर्वक कृतज्ञपूर्वक स्वागत या ठिकाणी आहे। मनपूर्वक धन्यवाद या ठिकाणी व्यक्त करतो आहोत। यानंतर आजच्या कार्यक्रमासाठी उपस्थित असलेल्या आमच्या जिल्हा रुग्णालयाच्या कायदेविषयी सल्लागार ॲडव्होकेट सुरासे मॅडम यांचा सन्मान करण्यासाठी मी विनंती करणार आहे डॉक्टर प्रेरणा शिंदे मॅडम यांना त्या ठिकाणी नक्कीच झाला पाहिजे। आलेल्या सर्व मान्यवरांचं मनपूर्वक स्वागत आहे। यानंतर विनंती आहे आजच्या कार्यक्रमासाठी उपस्थित असलेले महाराष्ट्र राज्याचे इंडियन मेडिकल असोसिएशनचे अध्यक्ष डॉक्टर रवींद्र कुटे सर आपण या ठिकाणी आम्हाला थोडक्यात मार्गदर्शन करावं अशी आपल्याला विनंती आहे। गुड आफ्टरनून सर्वांना नमस्कार। आजच्या या विशेष कार्यक्रमाप्रसंगी उपस्थित असलेल्या प्रसिद्ध आणि ज्येष्ठ नेत्रतज्ञ डॉक्टर सुधा कांक्रिया, ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्त्या, ज्येष्ठ साहित्यिक, स्त्री जन्माचे स्वागत करा त्याच्या आद्य प्रणेत्या, 2 राष्ट्रपतींनी सन्मानित मला वाटतं एकमेव उदाहरण मेडिकल असोसिएशनमध्ये असावं आणि नकोशी असलेला हवेशी करणाऱ्या अशी त्यांची दूरवर ख्याती असलेल्या डॉक्टर सुधा कांक्रिया त्यांचं मी या ठिकाणी स्वागत करतो। कायदेविषयक सल्लागार आपल्या सुरोश मॅडम, त्या रुग्णालयाचे अधीक्षक डॉक्टर योगेश भट ज्यांनी या ठिकाणी उत्तम प्रकारे कार्य करत आहेत
जो मागचा बसा आहे जमदारे सरांचा तो तसाच त्यांनी पुढे चालू ठेवलेला आहे आणि एक उत्कृष्ट रुग्णसेवा उत्कृष्ट अधिकारी कसा असावा त्याचा एक आदर्श उदाहरण योगेश पाटील. उपस्थित सर्व आमचे इंडियन मेडिकल असोसिएशनचे सर्व सहकारी, सर्व स्त्रीरोगतज्ञ, रेडिओलॉजिस्ट आणि विशेष उपस्थित मान्यवर, मी या ठिकाणी केवळ वेळेअभावी 2च मिनिटात इंडियन मेडिकल असोसिएशनची भूमिका मांडणार आहे. मॅडम, इंडियन मेडिकल असोसिएशन ही नॅशनल ऑर्गनायझेशन हॅव्हिंग 4 lakh मेंबर्स अँड महाराष्ट्र हॅव्हिंग 50,000 मेंबर्स. त्यामध्ये वी आर हॅव्हिंग PCPNDT कमिटी आणि याच्यामध्ये महाराष्ट्रामध्ये 9 झोन आहेत. या 9 झोनचा एक रिप्रेझेंटेटिव्ह त्या बॉडीवर काम करतो. तर ही PCPNDT इज वन ऑफ द स्ट्रॉंग कमिटी ऑफ IMA महाराष्ट्र जी ह्या विषयावर चांगल्या प्रकारचं काम करत आहे. अनदर कमिटी ॲट नॅशनल लेवल इज DASS, डॉक्टर्स अगेन्स्ट सेक्स सिलेक्शन, आणि नॅशनल लेवलपासून त्याचंही काम देशभर चांगल्या प्रकारे चालू आहे. अजून एक आमचे ऑर्गनायझेशन मेडिको लिगल कमिटी, आणि ह्या मेडिको लिगल कमिटीमध्ये विविध विषयाबरोबरच PCPNDT याच्यावर देखील चांगल्या प्रकारचं प्रबोधन केलं जातं. पुढची कमिटी आहे नॅशनल लेवलची मेडिको लिगल सोसायटी ऑफ इंडिया, आणि याच्याबद्दल जनजागृती आणि जे काही अग्राह्य किंवा डॉक्टर्स किंवा बाकीचे पेशंट्स यांच्या काही तक्रारी असेल तर ती तक्रारी ऐकून त्याबद्दल एक सामंजस्य निभावणारी ही कमिटी आहे आणि नॅशनल लेवलचे ऑर्गनायझेशन देखील चांगलं काम करते. तसेच आमचे पेट्रन जे आहेत डॉक्टर केतन देसाई सर, तर यांच्या मार्गदर्शनाने व्हिलेज अडॉप्शन आवोगावचेले ही कमिटी कार्यरत आहे. तर त्यांनी ही संकल्पना दिली की आवोगावचेले या माध्यमातून तुम्ही बेटी बचाओ बेटी पढाओ हा मुख्य भाग त्या ठिकाणी राबवा आणि सर्वत्र ग्रामीण आणि शहरी भागामध्ये ही चळवळ त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात चालू आहे. आणि मला सांगायला अभिमान वाटतो तर महाराष्ट्रामध्ये 169 गावं यासाठी दत्तक घेतलेली आहेत आणि या सर्व गावातनं मोठ्या प्रमाणात ही चळवळ चालू आहे. खरं तर बेटी बचाओ बेटी पढाओ ही महाराष्ट्रातून सुरू झालेली चळवळ ही आज राष्ट्रीय पातळीवर पोहोचली आहे. त्याचा मॅडमचा फार मोठा त्या ठिकाणी सहभाग आहे. आणि लास्ट 1 minute, half of the Indian population who are women. Women have always been discriminated and have suffered and are suffering discrimination in silence. Self-sacrifice and self-denial are their nobility and fortitude, and yet they have been subjected to all inequalities, indignities, inequities, and discrimination. In earlier days, scientific technique was not available. Due to scientific advancement, the blind killing of female fetus led to precarious situation. 2 million females are killed before or at the time of birth. 35% districts in India have been low sex ratio, which is an alarming situation. आणि असाच काही रेशो आज आपल्या भागामध्ये बदललेला दिसतो आहे, ज्यांच्याकडून प्रबोधन आणि जनजागृतीसाठी आजची कार्यशाळा ही आयोजित केलेली आहे. मी इंडियन मेडिकल असोसिएशन श्रीरामपूर महाराष्ट्र आणि हेडक्वार्टरच्या वतीने शुभेच्छा देतो. परत एकदा सर्वांचं या ठिकाणी स्वागत करतो आणि कार्यशाळेला शुभेच्छा देतो. त्याचबरोबर योगेश बंड्यांचं जे कार्य आहे त्यांचा सत्कार डॉक्टर सुधा कांकरे मॅडमच्या हस्ते व्हावा असं मी विनंती करतो. यानंतर आपल्या सर्वांच्या वतीनं मी विनंती करणार आहे आजच्या कार्यक्रमासाठी अर्थातच आजच्या या कार्यशाळेसाठी प्रमुख मार्गदर्शन करण्यासाठी या ठिकाणी उपस्थित असलेल्या अर्थातच स्त्री जन्माचं स्वागत करा बेटी बचाओ बेटी पढाओ या उपक्रमाच्या राष्ट्रीय मार्गदर्शक आदरणीय डॉक्टर सुधाताई कांकरे आहेत. आपल्याला विनंती आहे आपण आपलं मार्गदर्शन या ठिकाणी व्यक्त करा. जोरदार टाळ्यांचा गजर त्यांच्यासाठी नक्कीच झाला पाहिजे. नमस्कार. उपजिल्हा रुग्णालय श्रीरामपूर यांनी आयोजित केलेल्या
PCPNDT वर्कशॉपमध्ये आपल्या सर्वांचं मनपूर्वक हार्दिक स्वागत आहे. आजच्या कार्यक्रमाचे संयोजक आदरणीय डॉक्टर सुनील बंड सर. आजच्या कार्यक्रमाला आपल्याला लाभलेले इंडियन मेडिकल असोसिएशन महाराष्ट्र राज्याचे अध्यक्ष आदरणीय डॉक्टर रवींद्रजी कुडे सर. आपल्या सगळ्यांना मार्गदर्शन करण्यासाठी आज खास उपस्थित राहिलेल्या ॲडव्होकेट सुरसे मॅडम, माझ्यासमोर उपस्थित असलेले सर्व माझ्या मान्यवर बहिणी आणि बंधूंनो, सर्वप्रथम मी आपणा सगळ्यांना सांगू इच्छिते, आजची ही कार्यशाळा म्हणजे आपल्या परिवारामध्ये एखादा समजा प्रश्न असेल, तो प्रश्न सोडवण्यासाठी जेव्हा आपण सगळे सोयरे एकत्र येतो आणि त्यातून सोल्युशन काढतो, यासाठी ही कार्यशाळा म्हणण्यासाठी ही कार्यशाळा नव्या, परंतु खऱ्या अर्थाने एक हितगुज आहे. काहीतरी हित होण्यासाठी, कल्याण होण्यासाठी आपण एकत्रितरित्या विचारमंथन करत आहोत. उपाय योजना निर्माण करण्यासाठी आपण एकमेकांच्या विचाराचा सन्मान करून त्याच्यावर उत्तर शोधत आहोत. यासाठी आपण आज एकत्र जमलेलो आहोत. आदरणीय डॉक्टर सुनील सरांनी सांगितलं की जो सेक्स रेशोचा अभ्यास आपल्या जिल्ह्याचा झाला आणि त्या काळामध्ये म्हणजे साधारणतः 2-3 महिन्यापूर्वीची गोष्ट असेल, तर श्रीरामपूरचा सेक्स रेशो हा आपल्या जिल्ह्यामध्ये तुलनेने हा कमी आढळला आणि त्यामुळे आपण आपल्या परिवारातला प्रश्न आहे, आपल्या परिवाराचं दुःख आहे, तर आपण परिवारातच सोडवलं पाहिजे. म्हणून आपण एकमेकांना भेटलं पाहिजे आणि सगळ्यांनी एकमेकांशी बोलून विचार विनिमय करून मग या प्रश्नाचं उत्तर शोधलं पाहिजे. हा या कार्यशाळेचा हेतू आहे आणि मुख्य उद्देश हाच आहे. तर आपण एकंदरीत पाहिलं तर आपण सगळेजण मान्यवर डॉक्टर आहात, इंडियन मेडिकल असोसिएशनचे पण मान्यवर सभासद आहात, शिवाय स्त्री रोग तज्ज्ञ आहात, आपण रेडिओलॉजिस्ट आहात, आपण मोठी सेवा या समाजामध्ये देत आहात. आपण या समाजामध्ये ज्यांना आपण समाज देव मानतो असं देवपण धारण करणारे आपण सगळेजण म्हणजे एवढं मोठं व्यक्तिमत्व आहात आणि आपल्या समवेत आपण सगळ्यांनी विचारमंथन करून आपल्याला हा प्रश्न सोडवायचा आहे. एकंदरीत पाहिला तर याचा समाज फार मोठा आहे. म्हणजे मला म्हणजे माझ्या मनामध्ये हा विचार स्त्री माझे स्वागतकर हा विचार तरी कधी आला असेल 1985, म्हणजे त्यावेळेस सोनोग्राफी मशीन अस्तित्वातच नव्हतं. त्या काळामध्ये हा विचार मला स्पर्श कसा गेला असेल, तर आम्ही नुकतीच प्रॅक्टिसला सुरुवात केली होती आणि त्या प्रॅक्टिसमध्ये एक बाई आली आणि तिला ट्रॉमॅटिक अटॅक झालेला होता. मग ती उदास होती, तिचे घरचे सगळे उदास होते, पण ऑपरेशन वगैरे झालं, तिला दिसायला लागलं आणि तरी पण तिच्या चेहऱ्यावर काही हसू दिसेना. तर त्यामुळे मग तिची मी थोडीशी किस्ती जाणून घ्यायचा प्रयत्न केला. तिच्या आईशी बोलले, तर तिच्या आईने असं सांगितलं की तिला पहिली मुलगी आहे आणि दुसऱ्या वेळेस परत ती गरोदर आहे आणि अशा वेळेस म्हणजे त्यावेळेस सोनोग्राफी नावाचं मशीनच नव्हतं, पण त्या काळामध्ये कुणी बुवा किंवा काय जे आहे तर त्यांचं असं ऑब्झर्वेशन होतं की हिला जी काही होणार आहे ती पुढे चालून ती मुलगीच होणार आहे. तर मग आता ती आपल्याला मुलगी नको, कारण पहिली ऑलरेडी एक मुलगी आहे आणि म्हणून सगळ्यांचा आग्रह होता की आता ही नको आहे तर मग हिला कशी संपवायची. यासाठी मग तिला खूप जोर जबरदस्ती केली जात होती आणि त्याच्यामध्ये झटपट झाली. तिला ढकलून देण्यात आलं आणि तिचा डोळा हा आपल्या टेबलाच्या कोपऱ्यामध्ये असा ब्लड इंजुरी झाली आणि त्यामधून मग ट्रॉमॅटिक डेव्हलप झाला आणि मग ती अशी हिस्ट्री होती. म्हणून तिच्या चेहऱ्यावर काही हसू नव्हतं. मग त्यावेळेस ही जी घटना झाली ती मला इतकी पिंच करून गेली, माझ्या हृदयाला इतकी म्हणजे अगदी छिद्र पाडून गेली की मी असा विचार केला की आता जी कोणी स्त्री पेशंट आपल्याकडे येईल आणि ती गरोदर असेल तर तिच्याशी थोडासा जास्त वेळ देऊन आपण बोललं पाहिजे आणि तिच्या काही अडचणी असतील अशा प्रकारच्या तर त्या सोडवल्या पाहिजे. तर असा जन्म ह्या स्त्री जन्माच्या स्वागतकरा चळवळीचा 1985 साली झाला आणि त्यावेळेस सोनोग्राफी मशीनच नव्हतं. म्हणजे याचा अर्थ हा जो प्रश्न आहे, मुलगी नको ही भावना जी समाजामध्ये आहे शेकडो वर्षापासून आहे आणि ती भावना आहे आणि त्याला थोडंसं साथ मिळाली की नंतरच्या सोनोग्राफी मशीनने. म्हणजे ज्यांच्या मनामध्ये असं आहे की बाबा असं सुद्धा होऊ शकतं, त्या सोनोग्राफी मशीनच्या माध्यमातून आपल्याला आधी समजू शकतं आणि असं झालं तर आपण आधी जन्मापूर्वीच
ह्या सगळ्या गोष्टी करू शकतो. पण हे जेव्हा मशीन नव्हतं, जेव्हा मुली पण जन्माला येत होत्या, तेव्हाच जेव्हा राजस्थानमध्येचं चित्र पाहिलं तर त्यावेळेस ते दुधामध्ये त्या मुलीला असं चेहरा दाबून ठेवला जायचा जेणेकरून तिला श्वास घेता येणार नाही. तर अशा प्रकारची सुद्धा म्हणजे जन्म झाल्यानंतर मुलगी आहे म्हणून तिला पुढचं जगणं फार मोठं कठीण करून टाकलेलं होतं. म्हणजे मुलगी नको ही भावना आपल्या समाजामध्ये रुजलेली आहे. परंतु जर आज मुलगी जन्माला आली नाही तर उद्याची आई निर्माण होणार नाहीये, आणि उद्याची आई जर निर्माण झाली नाही तर मुलीचा कशाला मुलाचा सुद्धा जन्म तो होणारच नाहीये. याचा अर्थ माणूस निर्माण होणार नाही. आणि जिथे आई असते तिथेच प्रेम, माया, ममता, वात्सल्य, माणुसकी असते. म्हणजे आई नाही म्हणजे माणूसही निर्माण होणार नाही, आणि आई नाही म्हणजे माणुसकी सुद्धा टिकणार नाही. मग ज्या जगामध्ये माणूसच नाही आणि ज्या जगामध्ये माणूस की पण नाही ते जग सुद्धा जिवंत राहू शकत नाही. म्हणजे आज हा जो प्रश्न आहे हा केवळ मुलीला वाचवण्यापुरता सीमित राहिला नाहीये, तर जगाला वाचवण्याचा एक मार्ग आहे. आणि म्हणून आपण सगळेजण, तुम्ही आम्ही सगळेजण मिळून हा विषय कसा हाताळायचा, कशी मुलींची संख्या वाढली पाहिजे, कसं स्त्री भ्रूण हत्या थांबली पाहिजे, यासाठी प्रयत्न करण्याची आज आवश्यकता आहे. मी नेहमी असं म्हणते की जी चिमुकली आहे ही अशी पणतीसारखी आहे. ही पणतीची ज्योत ही कलियुगाच्या वाऱ्यामध्ये विझू पाहत आहे. जशी आता ही ज्योत आपण प्रज्वलित केली आणि वारं खूप आलं, तुफान आला, वादळ आलं, तर ही ज्योत विझणार आहे. परंतु विझू नये म्हणून आपण असे 2 हात जवळ करतो आणि तिचं संरक्षण करतो. तसंच ही जी पणती आहे, ही जी मुलगी आहे, ही संपत चालली, ही विझत चालली, तिला जर सांभाळायचं असेल तर परत 2 हातांनीच तिचं संरक्षण केलं पाहिजे. एक हात हवा आहे समाजाच्या सकारात्मक मानसिक परिवर्तनाचा, आणि दुसरा हात हवा आहे कायद्याच्या कडक आणि ताबडतोब अशा अंमलबजावणीचा. तेव्हा दोन्ही हात सोबत काम करतील तेव्हा ही चिमुकली वाचणार आहे. परंतु यामध्ये पण असं आहे की हा प्रश्न आहे, दुखणं आहे, याला एक अर्जंट ट्रीटमेंटची गरज असते आणि काही दीर्घकालीन उपाययोजनेची गरज असते. तर समाजाचं परिवर्तन करणं हे दीर्घकालीन उपाययोजना झाली. परंतु ताबडतोब जर रिझल्ट हवा असेल तर कायद्याची कडक आणि ताबडतोब अंमलबजावणी होण्याची आवश्यकता आहे. या दोन्ही पातळीवर जेव्हा काम होईल तेव्हा मुलीचा जन्म दर हा वाढणार आहे आणि मुलगी ही वाचणार आहे. मग अनेक प्रमाणे आपण पाहतो की आता PCPNDTचा कायदा आहे, त्याचे बारकावे आहेत, आपण सगळेजण ते फॉलो करत आहोत. आणि असं करत असताना सुद्धा सेक्स रेशो जेवढा म्हणावा तेवढा वाढलेला नाही. एकंदरीत मागचा जर काही काळ पाहिला आणि आत्ताचा काळ पाहिला तर तुलनात्मक अभ्यास केला तर नक्कीच भारताचा हा सेक्स रेशो वाढलेला आहे, तुलनात्मक रीतीने वाढलेला आहे. परंतु जेवढा वाढायला हवा तेवढा अजून काही वाढलेला नाही. मग तो वाढण्यासाठी तुम्ही आम्ही मिळून जर विचार मंथन केलं, यातून चांगला मार्ग निघाला तर नक्कीच तो वाढू शकेल. आणि म्हणूनच मी असं नेहमी म्हणते की स्त्री असो किंवा पुरुष, आधी आम्ही आहोत माणूस. स्त्री असो किंवा पुरुष, आधी आम्ही आहोत माणूस. मग माणसाने जर माणुसकीने वागलं मग ते पदवी कुठली का असेल ना, मग ती डॉक्टरांची पदवी असेल, इंजिनियरची पदवी असेल, शिक्षकांची पदवी असेल, साधी आई, घरगुती आई असेल किंवा सासू असेल किंवा कुठल्याही भूमिकेतील स्त्री असो किंवा पुरुष असो, जर त्यांनी माणुसकी जर सोडली किंवा कुठल्याही पदावर कार्य करणारा अधिकारी पदाधिकारी असेल जर त्यांनी माणुसकी सोडली तर असे मात्र प्रश्न निर्माण होतात. तर या प्रश्नाला उत्तर आपणच निर्माण करायचं आहे. आणि समाजाची दीर्घकालीन मानसिकता बदलण्यासाठी म्हणून आम्ही गेल्या 1985 सालापासून काम करत आहोत. त्यासाठी 11 पॉईंट ॲक्शन प्लॅन आम्ही बनवलेला आहे. त्यातली काही मोजकी गोष्टी मी आपल्यासमोर इथे ठेवत आहे, कारण आपण सुद्धा समाजामध्ये वावरत आहोत, आपण सुद्धा समाजाच्या पातळीवर जात आहोत. तर आपल्याला सुद्धा याच्यातल्या काही गोष्टी पुढच्या काळामध्ये उपयोगाला ठरतील. तर मुख्य म्हणजे 2 गोष्टी
महत्त्वाच्या आहेत याच्यावर जर फोकस केला तर नकोशीला करूया हवीशी. म्हणजे जर पाहिलं तर पहिली मुलगी झाली तर ठीक आहे, म्हणजे आता सुशिक्षित वर्गामध्ये पहिली मुलगी झाली उत्तम आहे, चांगलं आहे. परंतु जेव्हा दुसरी होते, तिसरी होते, चौथी होते तेव्हा मात्र ती मुलगी नकोशी असते. आणि त्यामुळे मग तिचं नाव नकुसा, नकोशी, हुंडाबाई, पत्राबाई, फसीबाई अशा प्रकारचे तिचे नावं ठेवली जातात. तर गेल्या काही वर्षांमध्ये आपण जवळपास अशा 1200 मुली डिटेक्ट केल्या आणि त्यांचं परत एकदा काउन्सिलिंग करून हे आपण नामकरण करू शकतो. आणि त्यांच्या जीवनामध्ये काय परिवर्तन झालं यासाठी म्हणजे 2006-07च्या दरम्यानमध्ये आपण एवढ्या 1200 मुलींचं नामकरण केलं होतं आणि त्या सगळ्या मुलींच्या जीवनामध्ये काय फरक झाला यासाठी टाइम्स ऑफ इंडियाने त्याच्यावर संशोधन केलं. त्या सगळ्या म्हणजे सॅम्पल सर्वे केला आणि त्या मुलींशी नातेवाईकांशी तिच्याशी संवाद साधून त्यांच्या जीवनमानामध्ये काय फरक झाला हा एक डाटा कलेक्ट केला, एक रिसर्च प्रोजेक्ट डिटेक्ट केला आणि आता तो मागच्या 2-3 महिन्यापूर्वी त्यांनी तो पब्लिश केला. तर त्याच्यामध्ये असं दिसून आलं की नाव बदलल्यामुळे मुलीचा आत्मविश्वास वाढलेला आहे, त्यांना शाळेमध्ये समाजामध्ये त्यांचा मान सन्मान वाढलेला आहे, त्यांचं शिक्षण चांगलं झालेलं आहे, त्या स्वतःच्या पायावर उभे राहिलेले आहेत, स्वतःच्या जीवनामध्ये सकारात्मक असा बदल झालेला आहे. तर अशा प्रकारचा बदल हा पाहून म्हणजे 1200 मुलींच्या जीवनामध्ये हा सकारात्मक बदल झाला. आणि याची सुद्धा सुरुवात अशी झाली होती की आता या PC फेमिनिटी या कायदा स्त्री जन्माचे स्वागत करा ही चळवळ याच्यामध्ये मी गेले 1985 पासून काम करते, मी आपल्याला सांगितलं. पण याच अनुषंगाने मी सातारा जिल्ह्यामध्ये अशाच प्रकारची अंगणवाडी ताईंची मी कार्यशाळा घेत होते. आणि अशा वेळेस एक अंगणवाडी ताई कार्यशाळा संपल्यानंतर खूपच रडत होती, रडत माझ्याकडे आली. मला समजलं नाही की काय झालं. मग ती म्हणाली की ताई मला असं वाटतं की मला आता जगण्याची इच्छा नाही. तर मी तिला विचारलं का गं असं का होतंय तुला. तर ती म्हणाली की माझं नाव नकोशी ठेवले आई वडिलांनी आणि आता मी तर अंगणवाडीमध्ये काम करते, बऱ्यापैकी मोठी झालेली आहे, परंतु उद्या माझं लग्न होईल म्हणजे मी माहेरीच एवढी नकोशी आहे तर सासरी गेल्यानंतर किती नकोशी होईल. या भीतीने मला असं वाटतं की मला आता जगायची इच्छा राहिली नाही. योगायोगाने बाजूलाच तिचं घर होतं, आम्ही सगळेजणच तिथे गेलो आणि तिथे गेल्यानंतर तिच्या आजी आजोबांशी आई वडिलांशी संवाद साधला. तेव्हा आजी असं म्हणाली की हो तुम्ही म्हणता की ते दोघे वगैरे, पण आम्हाला असं सांगितलं होतं की मुलीचं नाव नकोशी जर ठेवलं तर त्यानंतर होणारं जे बाळ आहे हे मात्र मुलगा होईल. मग मी म्हटलं मग झाला का, तर नाही तर त्यानंतर परत मुलगीच झालेली होती. मग आजीला म्हटलं की आजी पहा तुमचा हा गैरसमज आहे आणि त्यामुळे मग या मुलीचं नाव नकोशी ठेवून हिचं नुकसान होते, हिला किती वाईट वाटतंय, तिच्या जीवनाचा प्रश्न निर्माण झालेला आहे. तर मग असं आमची 2-3 मीटिंग झाल्यानंतर मग आजी तयार झाल्या, त्या म्हटल्या की चला हिचं आपण नाव बदलूया. तर तेव्हा पहिलं नामकरण झालं आणि तिचं नाव आम्ही भाग्यश्री असं ठेवलं. आणि ही गोष्ट झाली आणि त्याच्यानंतर एक 4-5 दिवसांनी DD वाहिनीवर 9:30च्या बातम्या लागतात. ते 9:30च्या बातम्यामध्ये त्यांनी मला इंटरव्ह्यू घेण्यासाठी 10 मिनिटाचा इंटरव्ह्यू असतो, तर त्यांनी मला बोलवलं होतं. तिथं मी हाच विषय मांडला आणि तो इतक्या जणांनी पाहिला त्या काळामध्ये म्हणजे 2006-07च्या दरम्यान. त्यावेळेस आपण DD वाहिनी पाहत होतो, आता आपण पाहत नाही, त्यावेळेस पाहत होतो. जास्त लोक तेव्हा 9:30च्या बातम्या पण ऐकायच्या आणि त्यानंतर एक 10 मिनिटाचा इंटरव्ह्यू व्हायचा, तो पण पाहिला जायचा. तर त्या इंटरव्ह्यूमध्ये जेव्हा मी हा विषय मांडला आणि त्यावेळेस अनेक लोकांनी तो पाहिला आणि त्यानंतर लगेचच 2 दिवसांनी सातारा जिल्ह्याची कार्यशाळा होती आणि पालकमंत्री साहेब तेव्हा उपस्थित होते. त्यांनी सुद्धा हे 9:30ची बातमीचा इंटरव्ह्यू पाहिलेला होता आणि हा विषय मी जेव्हा तिथे मांडला तर तेव्हा सरांनी पण हा प्रश्न उचलून धरला आणि सूचनाच काढल्या की आपल्या सातारा जिल्ह्यामध्ये जितक्या नकोशी असतील तेवढ्या तुम्ही शोधून काढा. आणि ते 273 भरल्या आणि त्या 273 मुलींचा एकाच व्यासपीठावर नामकरण करण्याचा सुवर्णयोग आला आणि ते नामकरण झालं आणि त्यानंतर पुढे 1200 मुलींचं झालं. तर तुम्हालाही तुमच्या प्रॅक्टिसमध्ये किंवा काही ठिकाणी कधी नकोशी नावाची मुलगी आढळली तर तुम्ही सुद्धा अशा प्रकारचं नामकरण करू शकता. तर आणि आता तर आपण महाराष्ट्र शासनाला पत्र लिहिलेलं आहे की बाबा प्रत्येक म्हणजे शाळेमध्ये नावं असतातच, नोंदणी असतेच, तर तिथे कुठे नकोशी सापडली तर आपण जरूर आम्हाला कळवा. तर शिक्षण आयुक्तांनी खूप चांगली मदत केलेली आहे आणि महाराष्ट्रातल्या सगळ्या शाळेतून
हे पत्र आता सर्क्युलरच्या रूपाने परिपत्रकच्या रूपाने गेलेलं आहे आणि दिवाळीनंतर अनेक मुली ज्या नकोशी नावाच्या असतील महाराष्ट्रामध्ये, इतर पण ज्या राहिलेल्या, त्यांचं आपण नामकरण करू शकू. अशा प्रकारचं कार्य तुमच्याही याच्यामध्ये तुम्हाला आढळलं तर तुम्ही करू शकता. त्यानंतर दुसरा हा महत्त्वाचा टप्पा म्हणजे विवाहाचा टप्पा असतो. आपल्या जीवनामध्ये आपण विवाह हा एक टर्निंग पॉईंट असतो. तर त्यासाठी म्हणजे जो यंग जनरेशन आहे त्यांना आपण अपील करणं आवश्यक आहे, कारण त्यांच्याच जीवनामध्ये विवाह आणि त्यानंतर मुलगा किंवा मुलगी हे होत असतं. तर त्यांची मनोभावना जर आपण बदलू शकलो तर त्याचा चांगला फायदा होत असतो. म्हणून सगळ्या युनिव्हर्सिटींना आपण सामावून घेतलं, सगळ्या मेडिकल कॉलेजला आपण सामावून घेतलं आणि त्यांच्यामधले जे यंगस्टर्स आहेत त्यांच्यासाठी NSS आणि NCC यांच्यामध्ये एक सब्जेक्टच बेटी बचावचा ठेवण्यात आला आणि मेडिकल कॉलेजमध्ये सुद्धा मेडिकल स्टुडंटसाठी अशा प्रकारची एक सब्जेक्ट वाईज एक हा विषय ठेवल्यामुळे त्याच्यावर एक अभ्यासपूर्ण विवेचन व्हायला लागलं आणि यातून असं आढळलं की या सगळ्या 11 पॉईंट ॲक्शन प्लॅनमध्ये 8वा फेरा स्त्री जन्माच्या स्वागताचा जेव्हा आम्ही सांगतो की विवाह सोहळ्यामध्ये एक 8व्या फेऱ्याचा मंत्र आहे की लेका एवढीच लेकरी भारी हाच संदेश घरोघरी. लेका एवढीच लेकरी भारी हाच संदेश घरोघरी. म्हणजे लेक म्हणजे मुलगा पण होतो, लेक म्हणजे मुलगी पण होते. म्हणजे मुलगी जेवढी भारी आहे तेवढाच मुलगा भारी आहे, जेवढा मुलगा भारी आहे तेवढीच मुलगी पण भारी आहे. हा विषय आपल्याला मिळवायचा आहे की लेका एवढीच लेकरी भारी हाच संदेश घरोघरी. 8वा फेरा देऊन या स्त्री जन्माचे स्वागत करूया. अशा प्रकारचा मंत्र हा निमंत्रण पत्रिकेमध्ये छापायचा आणि प्रत्यक्ष रूपाने जेव्हा 7 फेरे होतील तेव्हा 8वा फेरा पण घ्यायचा. तर अशा प्रकारचा 8वा फेरा हा आपल्या महाराष्ट्रामध्ये 11,000 पेक्षा जास्त जोडप्यांपर्यंत आपण पोहोचवला आणि त्यांनी घेतला आणि त्यांना पण पुढे काय झालं याचाही आम्ही सर्वे केला. तर 33% जास्त म्हणजे 33.37 या अंदाजाने मुली झाल्या आणि सगळ्यांनी मुलीच्या जन्माचं स्वागत केलेलं आहे आणि त्यांना पुढे शिकवण्यासाठी ते कटिबद्ध राहिलेले आहेत. म्हणजे विवाह सोहळा एक संस्कार आहे. त्या संस्कारामध्ये स्त्री जन्माचे स्वागत करण्याचा एक संस्कार जर आपण त्याच वेळेस रुजवला तर तेव्हा समाज पण असतो, नातेवाईक पण असतात, त्यामुळे कोणाचा म्हणजे ऑब्जेक्शन राहत नाही आणि मग तो हा जो प्रश्न आहे याला उत्तर आपोआप मिळत जातं. तर आपणही आपल्या कुटुंबामध्ये आपल्या आजूबाजूला जिथे विवाह होतील तिथे आपण सदैव करू शकू की 8वा फेरा स्त्री जन्माच्या स्वागताचा घेण्याविषयीचा. तर आता आपण थोडक्यात एक स्लाइड शो फास्टमध्ये जाऊया. आपण पाहत आहोत ही 2012ची बातमी आहे की याच्यामध्ये म्हटले की 1.5 करोड बेटियां की भ्रूण हत्या, 1.5 करोड बेटियों की भ्रूण हत्या. म्हणजे मागच्या 20 वर्षामध्ये 2012ची न्यूज आहे की मागच्या 20 वर्षामध्ये 1.5 करोडपेक्षा जास्त स्त्री भ्रूण हत्या या झालेल्या आहेत. म्हणजे जी चिमुकली तिला बोलता येत नाही, हट्ट करता येत नाही, तक्रार करता येत नाही आणि ती गेली संपली तर तिचा अंतिम संस्कार करायला तिचं प्रेती सापडत नाही, अशा प्रकारची ती चिमुकली आणि 1.5 करोडपेक्षा जास्त या चिमुकल्या आपल्यामधून गायब झाल्या. म्हणजे किती दुःखाची गोष्ट आहे, किती मोठं महापाप आहे हे. पुढे जाऊया. मग मुलींची स्त्री भ्रूण हत्या होण्याची कारण काय ही सगळी आपल्याला माहिती आहे, त्यामुळे त्याची मी उजळणी आता करत नाही. पुढे जाऊया. मग त्यामुळे काही सामाजिक दुष्परिणाम होतात हे पण आपल्या सगळ्यांना माहिती आहे. आता आपण पाहतो की स्त्री कुठे सुरक्षित राहिलेली नाही, न गर्भात, न घरामध्ये, न समाजामध्ये. आपण पाहतोय की कितीतरी मोठा स्त्रियांच्या सुरक्षितेचा प्रश्न हा समोर आलेला आहे. किती जरी कायदा केला, किती जरी काही जरी केलं तरी पण अशा प्रकारच्या न्यूज आपण वृत्तपत्रातून रोजच वाचत आलेलो आहोत. त्यासोबत आपण पाहतो की आज समाजामध्ये लग्नाला मुली मिळत नाही. तो बेटी नाही तो बहू कहाँ से लाओगे, प्रत्येक समाजाचा हा प्रश्न आहे. तर मग हा प्रश्न सोडवायचा कसा, हा खूप मोठा गांभीर्याने विचार करण्यासारखा आहे. मध्यंतरीच्या काळामध्ये आणखी एक न्यूज मी पाहिली. ती न्यूज अशी होती की सोलापूर जिल्ह्यामध्ये एकाने आंदोलन केलं, म्हणजे एका ग्रुपने आंदोलन केलं. कसं
कसलं आंदोलन असेल ते की आम्हाला लग्नाला मुली द्या. कलेक्टर ऑफिस समोर आंदोलन केलं. ॲक्च्युली ते कुठून देणार आणि ते कोण देणार आणि ते कसे देणार, नाही का? हा मोठा सामाजिक प्रश्न आहे. आपल्याला समाजालाच हा सोडवावा लागणार आहे. आणि प्रत्येक समाजामध्ये लग्नाला मुली मिळत नाही ही वास्तविक आहे आणि खूप मोठा गंभीर प्रश्न आहे. बेटी नाही तो बहू कहाँ से लाओगे हा गंभीर प्रश्न सोडवण्यासाठी आपल्याला परत एकत्र येण्याची गरज आहे. आणि सगळ्या जगामध्ये भारतामध्ये सर्वात जास्त स्त्रीभ्रूण हत्या होतात, त्यानंतर चीनमध्ये होतात असं दिसून आलेलं आहे. पुढे जाऊया. मग 11 कलमी कृती कार्यक्रम म्हणजे ग्राम लेवलवर सुद्धा आपण हा विषय मांडलेला आहे की ग्रामसभेमध्ये ठराव करणे, अंमलबजावणी करणे. दुसरा परिसराचा अभ्यास म्हणजे सेक्स रेशो हा आपल्या आपल्या तालुक्याचा तिथे डिस्प्ले झाला पाहिजे. त्यानंतर 1 रुपयाची जादू योजना म्हणजे ज्या गावामध्ये म्हणजे गावामध्ये जर मुलीचा जन्म झाला तर प्रत्येकाने 1 रुपये कॉन्ट्रीब्युशन फक्त करायचं आहे आणि त्यातून मुलीच्या जन्माचं स्वागत करायचं आहे. 1 रुपया देणं काही अवघड नसतं कोणाला, सगळेजण सहज होऊ शकतात. तर तू 1 रुपया हा रुपयामागची भावना महत्वाची रुपयापेक्षाही, परंतु 1 रुपया देऊन तो आपला सहभाग तिथे नोंदवला जातो, तो एक विचार मनामध्ये रुजला जातो. म्हणून ही 1 रुपयाची जादू योजना. नंतर फक्त मुली असलेल्या परिवाराचा सन्मान, कारण फक्त मुली असतील तर त्यांना डोहाळ जेवणाला बोलवणं टाळलं जातं, त्याच्या कुटुंबाला लग्नाला बोलवणं टाळलं जातं. तर मग हे सगळं आपल्याला जर संपवायचं असेल, हे सगळं जर आपल्याला थांबवायचं असेल तर फक्त मुली असलेल्या परिवाराचा सन्मान आपण करू शकतो. आपल्यालाही मी विनंती करेन की आपल्याकडे जे पेशंट येतील आपण एक बोर्ड लिहून ठेवू शकतात की फक्त मुली असलेल्या परिवारांचा इथे सन्मान करण्यात येईल. तर जे कोणी पेशंट येतील वाचतील ते आपल्याला सांगतील की आमच्या घरी फक्त मुली आहेत. आपण एक साधं सर्टिफिकेट देऊन त्यांचा सन्मान करू शकतो. या सर्टिफिकेटचं सॅम्पल पण मी इथे आणलेलं आहे. यात तुम्हाला हवं तसं बदल तुम्ही करू शकता आणि सर्टिफिकेट आणि एक फूल आपण त्या परिवाराला देऊ शकता. आपल्या या आजच्या सभेमध्ये असे कोण म्हणजे महानुभव आहेत की ज्यांना फक्त मुली आहेत? हात वर करूया. वा वा वा, अभिनंदन आहे. 5 मिनिटांनी आपण आपला सन्मान इथे स्वीकारावा अशी मी विनंती करेन. तर आपण हा उपक्रम आपल्या हॉस्पिटलच्या लेवलला सुद्धा करू शकतो. त्यानंतर मुलगीच आहे पण ती दोन्ही घरी उजेड देतील आणि नकोशीला करूया हवीशी. आचरणातून आणि संस्कारातून बदल आणि युवा पिढीचा सहभाग. 8वा फेरा स्त्री जन्माच्या स्वागताचा आणि सामुदायिक डोहाळ जेवणाचा कार्यक्रम आम्ही सुरू केला 1986 साली आणि सामुदायिक डोहाळ जेवणातून गर्भसंस्कार आणि गर्भरक्षणाचे संस्कार असे दोन्ही पण संस्कार आम्ही तिथून करत आलो. आणि त्यातून आणखीन एक विषय आम्ही समोर ठेवला की जेव्हा गरोदर माता आपल्याकडे येते तेव्हा तिची जेव्हा आपण हिस्ट्री घेतो तर तेव्हा तिला जर पहिली मुलगी असेल तर दुसऱ्या वेळेस ती गरोदर असेल तर तिला थोडंसं जास्त आपल्याला अटेन्शन देण्याची गरज आहे. मग आम्ही हे अंगणवाडी ताई आणि आशा ताई वर्करला या गोष्टीचं ट्रेनिंग दिलेलं आहे की आपल्या जर एरियामध्ये अशी जर माता असेल तिला पहिली मुलगी आहे आणि दुसऱ्या वेळेस ती गरोदर असेल तर आशांची आणि आशा हेल्थ वर्कर आणि अंगणवाडी ताईंची आम्ही एक मैत्रीचा भाग तिथे म्हटलं की बाबा ही तुझी मैत्रीण आहे आणि जोपर्यंत तुझी डिलिव्हरी होत नाही तोपर्यंत ही मैत्रीण तुला मदत करेल, तुझ्या घरी येईल, अधूनमधून भेटी देईल आणि जे काही आता आयरनच्या गोळ्या द्यायच्या वगैरे वगैरे ते तर सगळं होईलच होईल, पण हा संवाद पण कायम राहील. तर अशा प्रकारची हात मिळवणी केली, मैत्रीची हात मिळवणी केल्यामुळे खूप सारा बदल झाला. आणि त्यानंतर आता तर शासनाच्या वतीने ANC ट्रॅकिंगच केलेलं आहे, त्यामुळे ऑनलाईन ANC ट्रॅकिंग होते ही फार चांगली गोष्ट आहे. पण सामुदायिक डोहाळ जेवणातून हे ANC ट्रॅकिंग आम्ही 1986 पासून करत आलेलो आहोत. आणि त्यानंतर सोनोग्राफी मशीन शाक्तीवर्धन त्याविषयी मॅडम बोलणार नाही, त्याविषयी मी जास्त काही बोलणार नाही. आणि त्यानंतर जेव्हा आपण एखादी शपथ घेतो, प्रार्थना करतो, तर जेव्हा ती सामुदायिक असते, सगळ्यांनी मिळून केलेली असते, तेव्हा ती खरं होऊ शकते, खरं होण्याची जास्त शक्यता असते. आपण पुढे जाऊया फास्टमध्ये. तर अशा प्रकारच्या कार्यशाळा आपण म्हणतो स्त्री जन्माचे स्वागत करा, ग्रामसभेने घेतली शपथ म्हणजे सगळ्या महाराष्ट्रातून 1900 किती सालचा हा 2008
2008ला आपण आवाहन केलं होतं की महाराष्ट्रातल्या सगळ्या ग्रामसभेतून असा ठराव व्हावा आणि खरोखर महाराष्ट्रातल्या सगळ्या ग्रामसभेतून अशा प्रकारचे ठराव झाले होते आणि आता 2023ला सुद्धा परत एक आवाहन केलं होतं तर तेव्हाही सगळ्या ग्रामसभेने चांगलं सहकार्य केलेलं आहे. पुढे जाऊया. तर ह्या ग्रामसभेचे काही टिप्स आपण पाहतोय. पुढे जाऊया. त्यानंतर सेक्स रेशो डिस्प्ले झाला पाहिजे. आपल्या हॉस्पिटलमध्ये सुद्धा डॉक्टर सुनील सर सेक्स रेशो इथे डिस्प्ले असेल. पुढे जाऊया. त्यानंतर 11 कलमी कृती कार्यक्रम हा श्रीरामपूरची ही स्लाईड आहे की जेव्हा या काळामध्ये आम्ही झोन वाईज विभागणी केली होती जिल्ह्याची, प्रत्येक जिल्ह्यातली म्हणजे महाराष्ट्रातल्या प्रत्येक जिल्ह्याची ग्रीन झोन, रेड झोन आणि डबल रेड झोन अशी विभागणी केली होती आणि जिथे डबल रेड झोन आहे तिथे वीकली आमचा फॉलोअप असायचा. तर त्याच्यामध्ये श्रीरामपूरची ही वर्कशॉप झालेला आपला स्लाईड आपण पाहतोय की 2012ची गोष्ट आहे. नंतर मुलीच्या जन्माचं स्वागत करायचं आहे. कन्या जन्म आनंद सोहळा आहे. पुढे जाऊया. त्यानंतर इथे आपण पाहतो की 1 रुपयाची जादू योजना जी मी म्हटलं तर गावागावातून ती चांगल्या प्रकारे चालू आहे. पुढे जाऊया आणखी. आणि मग मुली असलेल्या फक्त मुली असलेल्या परिवाराचा सन्मान अशा प्रकारचं सर्टिफिकेट घेऊन आपण करू शकतो. अशा नवरात्रीमध्ये कुठल्याही कार्यक्रमामध्ये आपण हा विषय आपल्या डोक्यात ठेवला तर आपल्याला असे परिवार सापडतात आणि आपण त्यांचा सन्मान करू शकतो. पुढे जाऊया. सनईच्या सुरात झाले मुलीच्या जन्माचे स्वागत. एका पत्रकाराने तर मुलीचा जन्म झाला तिचा पहिला वाढदिवसच स्त्री जन्माचे स्वागत या कार्यशाळेने साजरा केला. म्हणजे ही आगळी वेगळी गोष्ट आपल्याला इथे दिसते. आणखी पुढे जाऊया. मग XX आणि XY हे जे क्रोमोझोम आहेत याची खूप मोठा गैरसमज खेडोपाडी आहे की जर मुलगा जन्माला आला नाही आणि मुलीच झाल्या तर दोष हा आईला दिला जातो. पण आई हे दोषी नाही हे आपल्याला माहिती आहे, पण सर्वसामान्य जनतेला हे माहिती नाही. खरं सेक्स रेशोचा हा जो काही अभ्यास आहे हा आपल्या पाठ्यपुस्तकातून यावा असा आग्रह आम्ही गेल्या 12 वर्षापासून पकडला होता आणि आता 9वीच्या पाठ्यपुस्तकामध्ये या विषयीचा उल्लेख करण्यात आलेला आहे. त्यामुळे या शालेय वर्गातच जर मुलांना समजलं की मुलगा किंवा मुलगी होणे हे सर्वस्वी पतीच्या गुणसूत्रावर अवलंबून असतं तर मग आईला होणारी हॅरेसमेंट आहे, दुसरं लग्न करण्याची भीती आहे किंवा सुसायडल टेंडन्सी आहे ही पूर्णपणे आपण थांबवू शकतो. पुढे जाऊया. तर हा जो नकोशीला करूया हा विषय हा प्रोजेक्ट म्हणजे या प्रोजेक्टचं ॲप्रिसिएशन USA मध्ये पण झालेलं आहे. पुढे जाऊया. आणि पुणे जिल्ह्यातल्या एका सरपंचाचंच नाव हे नकोशी होतं आणि त्यांनी एका महिला मेळाव्याचं अरेंजमेंट केली. 1200 महिला तिथे उपस्थित होत्या आणि त्यांच्याच गावामध्ये आम्ही त्यांचं नाव जयश्री ठेवलं. मग पसीबाई ही पुणे जिल्ह्यातलीच एक मुलगी, तिचं नाव पसीबाई होतं. ती 10वीमध्ये शिकत होती. तिने पण स्वतःहून मला फोन केला, म्हणाले की मला आता 10वीची परीक्षा द्यायची आणि मार्कशीटमध्ये पसीबाई हे नाव लिहिलं. हे मला काही आवडणार नाही कारण आयुष्यभर मला ती मार्कशीट जपून ठेवावं लागणार आहे एक डॉक्युमेंट म्हणून. तर मला माझं नाव बदलायचं आहे. तर योगायोगाने शिक्षण अधिकारी मॅडम माझ्यासोबत होत्या आणि आम्ही सगळ्यांनी मिळून आणि तिच्या कुटुंबासमवेत त्यांच्याच गावामध्ये जाऊन तिचं नामकरण केलं. पसीबाईची ती झाली संजना. तिला आवडत होतं नाव संजना. ज्ञानेश्वर डेंगळे गाडेवाडी तालुका आंबेगाव जिल्हा पुणे यांची ही सुकन्या आहे. ती आता 10वीमध्ये शिकते आहे. तिचं नाव आहे फसाबाई ज्ञानेश्वर डेंगळे आणि आज आपल्या सर्वांच्या साक्षीनं तिचा नामांतर विधी होत आहे. नवरात्राच्या शुभमुहूर्तावर तिचा हा नामकरण होतो. सगळ्यांच्या टाळ्या वाजवत राहिले. कुमारी संजना असं या ठिकाणी नवरात्रामध्ये तिचं नामकरण होत आहे. यादी सर्व भूतेषु विद्यारूपेण सत्यरूपेण संस्थिता नमस्तस्ते नमस्तस्ते नमो नमः. ओम भूर्भुवः स्वः तत्सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो नः प्रचोदयात्. गायत्री मातेच्या आदिशक्तीच्या
श्री जगदंबेच्या साक्षीनं आज या मुलीचा नामकरण विधी होत आहे. अतिशय भाग्यवान ही मुलगी आहे आणि तिच्या आयुष्यामध्ये ती खरोखर संजना म्हणून या ठिकाणी वावरणार आहे. श्री कुमारी संजना ज्ञानेश्वर डेंगरे गायच्या गजरात तिचा आपण पुन्हा एकदा स्वागत करूया. आपल्या सर्वांच्या साक्षीनं तिचा हा नामांतर विधी पार पडला आहे. ते वडील आहेत कन्येचे. त्याबद्दल माझ्या मुलगीचं नाव बदलल्याबद्दल आम्हाला राग होता. मला मुलगा नव्हता, मुलगी जन्माला आली. त्याच्यामुळं आजीबाईने आमच्या तिचं नाव पुष्पाचं ठेवले आहे. म्हणजे आजीचं काय म्हणणं आहे? आजीचं म्हणणं असं होते की मुलगा व्हायला पाहिजे. मुलगा नव्हता, मुलगी झाली. मुलगा नव्हता, मुलगी झाली. खूप खूप अभिनंदन ज्ञानेश्वर काका. आणि आता ही जी मुलगी आहे ती आता फसावली नाही, ती स्वतः आता संजना झालेली आहे. ती संजना आपल्याला काय सांगते आपण ऐकूया. मला आज खूप आनंद होत आहे की माझं नाव संजना ठेवले आहे. मला फसा नाव ठेवल्याबद्दल मला खूप वाईट वाटत होते. आज मला खूप आनंद होतो की माझं नाव संजना ठेवले आहे. पुढे जाऊया. त्यानंतर हा सर्वे केलेला आहे नकोशिका करूया या विषयीचा सर्वे की ज्याच्यामध्ये मी म्हटलं टाइम्स ऑफ इंडियाने 1200 मुलींचा जो सर्वे केला हा सर्वे रिपोर्ट आहे. दिल्लीहून हा प्रकाशित झालाय, पब्लिश झालाय. पुढे जाऊया. आणि आता शिक्षण आयुक्त सरांनी हे असं परिपत्रक सगळ्या शाळेमधून काढलंय की नकोशी नावाची मुलगी असेल तर डॉक्टर सुधा काकडे यांनाशी संपर्क साधावा आणि त्याचं नामकरण करण्यासाठी मदत करावी. तर ही मोहीम आता दिवाळीनंतर आम्ही पूर्ण महाराष्ट्रातल्या सगळ्या नकोशी जितक्या पण असतील त्यांना परत हवेशी करणार आहोत. पुढे जाऊया. मग सगळ्या रजिस्ट्रार जे आहेत युनिव्हर्सिटीशी तर यांच्याशी आपण संवाद साधून हा विषय युनिव्हर्सिटी पातळीवर आणणार. पुढे जाऊया. पुणे विद्यापीठाने कन्यारत्न वाचवा हा या अभियानाला नाव दिलं. पुढे जाऊया. शिवाजी युनिव्हर्सिटी कोल्हापूरनी सुद्धा खूप चांगला पुढाकार घेतला आणि त्याच्या अंतर्गत असलेल्या सगळ्या कॉलेजमधून ही मोहीम चालू झालेली आहे. हे 2012च्या गोष्टी आहेत सगळ्या. पुढे जाऊया. मग नेहरू युवा केंद्र हे जे सगळे युवकांशी निगडीत आहेत यांनी पण फार मोठा सहकार्य यासाठी केलेलं आहे. पुढे जाऊ. मग 8वा फेरा स्त्री जन्माच्या स्वागताचा. पुढे जाऊया. हा 8वा फेरा स्त्री जन्माच्या स्वागताचा आणखी पुढे जाऊया. सामूहिक विवाह सोहळ्यामध्ये सामूहिक शपथ आहे. हा व्हिडिओ जो सोलापूरचा आहे. एकाच व्यासपीठावर 175 विवाह झाले आणि सगळ्या 175 जोडप्यांनी स्त्री जन्माच्या स्वागताचा 8वा फेरा घेतला. टाळ्या जोरदार पाहिजे. धन्यवाद. लोकमंगल प्रतिष्ठानच्या वतीने आज 5 संस्कार घडलेले आहेत. एक म्हणजे विवाह संस्कार आज इथे संपन्न झालेला आहे. दुसरा संस्कार म्हणजे या समारंभामध्ये एक पण बालविवाह झालेला नाही. तिसरा संस्कार झालेला आहे म्हणजे या ठिकाणी
8व्या फेरीला घेताना मला खूप आनंद झाला. पुढे जाऊया. एवढी गर्दी होती, लाख लोक होती या कार्यक्रमाला. पुढे जाऊया. मग एनसी ट्रॅकिंग बद्दल मी आपल्याला सांगितलं. पुढे जाऊया. हे सामुदायिक डोंगराचे वर्णन होतात आहेत आणि हे सगळ्या ज्या महिला आपण पाहतो आहोत त्या स्लम एरियामधल्या महिला आहेत. पुढे जाऊया. आणि सगळ्यांची सामूहिक शपथ म्हणजे ज्या गर्भवती माता आहेत त्याचीही गर्भसंस्कार आणि गर्भरक्षणाची ही सामूहिक शपथ होतात दिसते. मग सोनोग्राफी मशीन शाप की वरदान, हे आपण वरदानच ठरवूया, तो शाप राहणार नाही याविषयी आपण दक्षता घेऊया. पुढे जाऊयात. याविषयी मॅडम बोलत आहेत त्यामुळे याविषयी आपण पटकन पुढे जाऊ. आणखीन पुढे जाऊया. अजून पुढे जाऊया. आणखीन पुढे जाऊया. राईट. हे पुस्तक मी आपल्याला भेट म्हणून दिलेलं आहे आणि 50,000 कॉपीज जवळपास अख्ख्या महाराष्ट्रामध्ये आपण या डिस्ट्रीब्यूट केलेल्या आहेत ग्रामपंचायतीपासून ते सगळीकडे. कारण या विषयाची जाणीव जागृती ही सर्वसामान्यांना व्हावी हा त्याचा मागचा उद्देश आहे. त्याच्यामध्ये कायदा आहे, त्याच्यामध्ये 3 नाटिका आहेत, त्याच्यामध्ये शपथ आहे, त्याच्यामध्ये 11 पॉईंट ॲक्शन प्लॅन आहे, त्याच्यामध्ये काही कवितासुद्धा आहे की जे लोकप्रबोधन करण्यासाठी आपल्याला उपयोगी पडतील असं सगळं मॅटर त्याच्यामध्ये दिलेलं आहे. आणखी पुढे जाऊया. मग तंटामुक्त गावामध्ये कन्या जन्म आनंद भेट योजना आपण सुरू केली, त्यालाही उत्तम प्रतिसाद मिळालेला आहे. आणखी पुढे जाऊया. आणि ही एक सामूहिक शपथ आहे. तर विनंती करते की ज्या कुटुंबामध्ये फक्त मुली आहेत अशा प्लीज या पालकांनी पुढे यायचे. आपण डॉक्टरांच्या भूमिकेत आहात पण पालक पण आहात. मी कुठे सरांना विनंती करेन की आपण एक सर्टिफिकेट द्यावं. भारत माझा देश आहे. सारे भारतीय माझे बांधव आहेत. माझ्या या देशात स्त्री पुरुष समानता नांदावी यासाठी मी सदैव प्रयत्न करेन. स्त्री एक महान शक्ती आहे. ती अनंत काळची माता आहे. मुलगा वंशाचा दिवा असेल तर मुलगी वंशाची पट्टी आहे. तिचा आदर सन्मान मनापासून करणे हे माझे कर्तव्य आहे. मी स्त्री भ्रूण हत्या करणार नाही, करू देणार नाही. मी स्त्री जन्माचे स्वागत करेन, त्याविषयी जनजागृती करेन अशी शपथ सर्वांच्या साक्षीने आम्ही घेत आहोत. हात खाली घ्यायचा आणि भारत मातेचा जय जयकार हा उंच करून तुमचा आवाजात करायचा. भारत माता की वंदे. अहमदनगर जिल्ह्याचा सेक्स रेशो तुलनेने चांगला झालेला आहे. पहिल्यापेक्षा चांगला. तरी पण जितका हवा नॉर्मल ज्याला आपण म्हणतो तेवढा झालेला नाही. त्यासाठी म्हणून आपल्याला एकत्रितरित्या प्रयत्न करायचे आहेत आणि यासाठी आदरणीय जिल्हाधिकारी साहेब, आदरणीय सिव्हिल सर्जन साहेब हे नेहमीच आपल्याला मदत करत असतात आणि त्यांच्या सूचनेनुसार सगळ्या तालुक्यातून अशा प्रकारच्या कार्यशाळा होत आहेत आणि या विचार मंथनातून एक अमृत विचार बाहेर येईल आणि तो अमृत विचार सगळ्या चिमुकल्यांना जीवदान देऊन जाईल असा विश्वास मला वाटतो. मी आपल्या सर्वांचे खूप खूप आभार मानते आणि थांबते. धन्यवाद. जिसके मन में भाव सच्चा होता है उनका हर काम अच्छा होता है. त्या उक्तीप्रमाणे खरं तर मॅडमच्या माध्यमातून स्त्री जन्माचं स्वागत करा या उपक्रमाची माहिती आपण या ठिकाणी घेतलेली आहे. त्याबद्दल त्यांना आपल्या सर्वांच्या वतीनं धन्यवाद या ठिकाणी व्यक्त करतो. डॉक्टर कौस्तुभ शेवंते सरांना विनंती आहे आत्ताच या ठिकाणी उपस्थित झालेले सन्माननीय डॉक्टर राहुल राऊत सर
यांचा सन्मान आपण या ठिकाणी पुष्प आणि ग्रंथसंपदेची भेट देऊन या ठिकाणी करावं अशी आपल्याला विनंती आहे. यानंतर आपल्या महाराष्ट्र राज्याच्या सार्वजनिक आरोग्य विभागाअंतर्गत असणाऱ्या जिल्हा रुग्णालयाच्या ज्या काही लिगल ॲडवायझर आहेत, ॲडव्होकेट सारिका सुरवसे मॅडम यांना मी आपल्या सर्वांच्या वतीने विनंती करतो या कार्यशाळेच्या निमित्तानं आपलं मार्गदर्शन आपण या ठिकाणी करावं. जोरदार कार्यक्रम या ठिकाणी झाला पाहिजे. ॲडव्होकेट सारिका सुरवसे यांचा हा सन्मान या ठिकाणी डॉक्टर सुधाताई काकडे या करतायत. मनपूर्वक धन्यवाद. नमस्कार सर्वांना. व्यासपीठावर उपस्थित आपले अनुभवनीय IMA अध्यक्ष डॉक्टर कुटे सर यांनी आपल्या वेगवेगळ्या माध्यमातून PCPNDT कायद्याचं काम करत आहे आणि माननीय आदरणीय सुधा कांकरे मॅडम यांचं तर कार्य म्हणजे अविस्मरणीय आणि इतक्या प्रदीर्घ कालावधीचं आहे की म्हणजे त्यांच्याविषयी काय बोलावं, शब्द अपुरे पडतील असं आहे. आणि या दोघांच्या समोर मला स्टेज शेअर करायला मिळालं. माझे कायद्याच्या याचं माझं काय आहे ते मला तुमच्यापर्यंत मांडण्याची संधी मिळाली आणि ही संधी मला डॉक्टर आमचे वैद्यकीय अधीक्षक योगेश बंड सरांनी दिली, त्याबद्दल मी त्यांचे आभार मानते. आणि आपण या कार्यशाळेसाठी उपस्थित राहिला तुमचेही मनापासून आभार. तर आपण PCPNDT कायद्याचं खरं तर हा प्रश्न गाव पातळीवर, तालुका पातळीवर किंवा जिल्हा पातळीवरचा नाही, तो एक जागतिक पातळीवरचा आहे. आणि त्यासाठी मॅडम इतक्या वर्षापासून काम करत आहेत वेगवेगळ्या माध्यमातून, वेगवेगळ्या पद्धतीने. आणि समाज बदलण्याचा प्रयत्न त्यांचा चालू आहे, की पुढे चालू राहील. आणि मला असं वाटतं की आपण त्यामध्ये काहीतरी खारीचा वाटा द्यावा. तर त्या पद्धतीने आपण आपल्या पद्धतीने आपण काय करू शकतो त्या पद्धतीने आपण ते करूया, की आपल्याला कोणी सांगायला पाहिजे किंवा मगच आपण करायचं अशी एक भावना मनात न ठेवता, की आता मी पण ॲडव्होकेट आहे, मी असा विचार केला की अरे कशाला मला काही गरज आहे, माझं काम जे काम आहे फक्त मी तेवढंच करणार आहे. तर मग त्यातनं बदल नाही घडू शकत. जर आपण स्वतःमध्ये बदल घडवला तरच आपण समोरच्याकडनं अपेक्षा करू शकतो थोडीफार. तर समाजातनं ती मानसिकता जर बदलायची असेल तर पहिली आपली मानसिकता आपण बदलूया, आपल्यापासून सुरुवात करूया असं मला वाटतं. तर मला तर जास्त मॅडम इतक्या बोलल्या की म्हणजे मला वेगळं काही बोलायचं नाही. मी आपल्या कायद्याच्या मी जे प्रेझेंटेशन तयार केलेलं आहे तर ते तुम्हाला मी दाखवते. त्या पद्धतीने आपण कायद्याने काय प्रोसिजर आहे, काय केलं पाहिजे, काय बंधनकारक आहे आपल्याला करायचं, तर ते थोडक्यात सांगण्याचा प्रयत्न केला आहे. आता सगळेजण अनुभवी आणि सगळे सिनियर मेंबर्स आहात, तर तरी पण काही त्यातनं माझ्याकडनं काही राहिलं असेल तर आपण मला सांगावं. माझ्या पद्धतीने मी सांगते. आपलं PNDT कायद्यापूर्वी फक्त PNDT म्हणून होता, त्यात अमेंडमेंट झाली, त्यानंतर PCPNDT तो झाला, प्री कन्सेप्शन अँड प्रीनॅटल डायग्नोस्टिक टेक्निक प्रोहिबिशन ऑफ सेक्स सिलेक्शन ॲक्ट 1994. खूप हुशार लोक होती. 1994ला ॲक्ट आलेला आहे. म्हणजे त्यावेळेस त्यांना कळलं होतं की भविष्यात कोणत्या समस्या येऊ शकतात, त्यावर काय उपाययोजना असायला हव्या, कायद्याने काय करायला हवं. त्याचं रूल्स जे आहे ते 1996च्या याच्यामध्ये दिलेले आहेत आपल्याला. त्यामध्ये आपल्याला ॲप्रोप्रिएट अथॉरिटी होतं, हे ॲप्रोप्रिएट अथॉरिटी दिलेली आहे कायद्याने आपल्याला. तर जिल्हा स्तरावरती आपल्याला जिल्हाधिकारी आहे आणि जिल्हा शल्यचिकित्सक, आणि तालुका स्तरावर जे आहे तर ग्रामीण रुग्णालय, उपजिल्हा रुग्णालयाचे जे वैद्यकीय अधीक्षक आहेत तर ते तालुकास्तरीय अधिकारी म्हणून आपल्याला कायद्याने दिलेले आहेत. तसेच महानगरपालिका कार्यक्षेत्रासाठी आयुक्त आणि वैद्यकीय अधिकारी महानगरपालिका असे असतात. सेक्स रेशो एप्रिल 2022 टू मार्च 2023. श्रीरामपूर तालुका 970, जो फेब्रुवारीपर्यंत कमी होता, आय थिंक 847 की 87, आणि तो फक्त पूर्ण तालुक्यांमध्ये आपला कमी असल्यामुळे
जी बैठक झाली आपली टास्क फोर्सची, त्यामध्ये तो जास्त चर्चेला गेला आणि मग त्यामधनं आपल्याला प्रत्येक तालुक्यात कार्यशाळा घेण्याचे आदेश जिल्हाधिकारी यांनी दिलेले होते. तर यात इम्प्रूव्हमेंट झालेली आहे. पण आपला उद्देश हा नाही की सेक्स रेशो कमी झाला म्हणून आपण ते करायचं आहे किंवा वाढला तर आता नाही करायचं का, केलं नाही तरी चालेल. तर हा एक न ठेवता आपण सातत्याने त्याचं काम करत राहिलो तर बदल म्हणजे होऊ शकतो. अशी एक पॉझिटिव्ह आपण थिंकिंग असेल तर त्यात बदल होईलच नक्की. नेक्स्ट आपली जी ऑनलाईन वेबसाईट आहे, आमची मुलगीची जी वेबसाईट होती आणि हेल्पलाईनची जी होती पूर्वी, तर आमची मुलगी आता सध्या नॉट वर्किंग आहे. त्याच्यामुळे आपल्याकडे बोर्डवरती किंवा कुठे आईची जर दिसली तुम्हाला तर ती प्लीज हाईड करा, कारण ती साईट आता सध्या बंद आहे. ऑनलाईन गेट फॉर्म आणि गेट फॉर्म त्याची साईट सगळ्यांकडे असेलच, की जे आपण गरोदर महिलांचे फॉर्म भरतोय ते ऑनलाईन पद्धतीने भरले जातील, त्याची साईट दिलेली आहे. नेक्स्ट साईट आहे आपली ART IVF साठीची, जे ऑनलाईन रजिस्ट्रेशन आपण आता सध्या केलेले आहे त्याची. नेक्स्ट जे मी घेणार आहे रजिस्ट्रेशन अँड रिन्युअल ऑफ रजिस्ट्रेशन. रजिस्ट्रेशन अँड रिन्युअल ऑफ रजिस्ट्रेशनमध्ये व्हॉट इज टू बी रजिस्टर्ड, काय रजिस्टर्ड असायला पाहिजे. त्यामध्ये ऑल जेनेटिक काउन्सिलिंग सेंटर्स, ऑल जेनेटिक लॅबोरेटरीज, ऑल जेनेटिक क्लिनिक्स, ऑल सेंटर्स वेअर एनी इमॅजिन मशीन हॅव्हिंग पोटेन्शियल ऑफ डिटर्मिनिंग द सेक्स ऑफ फिटस बिफोर और आफ्टर कन्सेप्शन इज बीइंग यूज्ड. या पद्धतीचे सगळे सेंटर्स, काउन्सिलिंग सेंटर्स, लॅबोरेटरी क्लिनिक्स आपले रजिस्टर्ड असायला हवेत. जर कोणाचे नसतील, आपल्याला कल्पना असेल, समोरच्याने केलेले नसतील, तर त्याची आपण माहिती देऊ शकतो. रजिस्ट्रेशन इज बाइंडिंग ऑन ऑल गव्हर्नमेंट, सेमी गव्हर्नमेंट, प्रायव्हेट कंपनी, ओन हॉस्पिटल, क्लिनिक्स अँड मेडिकल कॉलेजेस प्रोव्हाइडिंग अबोव्ह सर्व्हिसेस. ज्या ज्या ठिकाणी सोनोग्राफी मशीन आहे ते प्रत्येक सेंटर हे रजिस्टर्ड व्हायला हवं. रजिस्ट्रेशन इज मॅन्डेटरी ॲज पर सेक्शन 18 and 99 रूल्स 4, 5, 6, 7, 8. यामध्ये आपले सेंटर्स तर आहेत, पण यामध्ये CT स्कॅन, MRI, B स्कॅन हे पण रजिस्टर्ड होतात. आणि जे व्हेटरनरी आहेत की ज्यांच्याकडे सोनोग्राफी मशीन आहे, तर ते सेंटरसुद्धा PCPNDT ॲक्टनुसार रजिस्ट्रेशन करायला पाहिजे. रजिस्ट्रेशनसाठी आपण अप्लाय काय करतो, कसं करतोय की वन शुड अप्लाय इन अ फॉर्म प्रिस्क्राइबिंग PCPNDT ॲक्ट. एक फॉर्ममध्ये आपण ॲप्लिकेशन 3 फाईलमध्ये करतोय, जे आपण 3 फाईलमध्ये बनवतोय. तर एक फॉर्म ॲप्लिकेशन असतं त्याचं. डॉक्युमेंट्स टू बी सबमिटेड विथ एक फॉर्म. ॲफिडेविट कंटेनिंग अँड अंडरटेकिंग ही शॅल नॉट कंडक्ट अँड एनी टेस्ट ऑर प्रोसिजर फॉर टेकिंग द सेक्स अँड विल नॉट डिस्क्लोज द सेक्स टू एनीबडी ॲज पर रूल 4. ए फॉर्म बरोबर आपल्याला ॲफिडेविट द्यायचं आहे, अंडरटेकिंग द्यायचं आहे. हिस्ट्री शॅल डिस्प्ले प्रॉमिनंटली बोर्ड शिफ्टिंग दॅम they don't conduct any technique, test or procedure for detection of sex of fetus or selection of sex before or after conception. Rule 4(2). Rule 4(2) प्रमाणे अंडरटेकिंग पण आपल्याला द्यायचं आहे. डिग्री सर्टिफिकेट्स आपले द्यायचे आहेत. रजिस्ट्रेशन सर्टिफिकेट विथ स्टेट मेडिकल काउन्सिल, स्टेट मेडिकल काउन्सिलचे रजिस्ट्रेशन सर्टिफिकेट त्याबरोबर द्यायचे आहे. ते लिस्ट आपल्याकडे ऑलरेडी आहे की ते एक फॉर्म बरोबर तुम्ही काय काय डॉक्युमेंट सबमिट करायचे आहेत. डिटेल ऑफ टेस्ट वेअर सेंटर इज टू बी इस्टॅब्लिश्ड. डिटेल ऑफ मशीन प्रोब, मेक, मॉडेल, serial number and number of machines. Registration fees either 25,000 or 35,000. Rule 5A and 5B. No fees for public institutes. As per Rule 5(2), fees should be paid by demand draft drawn in favor of appropriate authority on any scheduled bank payable at headquarters. As per Section 19(1) and Rule 6(1), after receipt of application, appropriate authority should make inquiry for verification. या पद्धतीने आपण एक फॉर्म बरोबर जे डॉक्युमेंट्स देणार आहे, तर जी 25,000 आणि 35,000
फीज दिलेली आहे. तर आपले जे क्लिनिक सेंटर्स आहेत त्यांच्यासाठी 25,000 आहे आणि हॉस्पिटल जे आहेत त्यासाठी 35,000 आहे. आणि रिन्युअलची याची हाफ फी असणार. रिन्युअलसाठी सेंटरसाठी 12,500 आणि जे हॉस्पिटल्स आहेत त्याला 17,500 फी जो आपण देत असतो. तर त्यामध्ये as per section 19(1) and rule 6(1), after receipt of application, appropriate authority should make inquiry for verification. After satisfying application, should be placed to advisory committee. As per rule 6(2), having regards to the advice of advisory committee, registration certificate to be issued in duplicate in form B. जे ॲप्लिकेशन्स येतात ते ॲडवायझरी कमिटी समोर डिस्कस होतात आणि त्यानंतर आपल्याला रजिस्ट्रेशन सर्टिफिकेट हे दिलं जातं फॉर्म बी मध्ये. ॲप्लिकेशन कॅन बी रिजेक्टेड आफ्टर इन्क्वायरी अँड आफ्टर गिव्हिंग अन ऑपॉर्च्युनिटी ऑफ बिंग हर्ड टू ॲप्लिकंट अँड हॅव्हिंग रिगार्ड टू ॲडवायझरी कमिटी. रिजेक्शन सर्टिफिकेट इज गिवन टू ॲप्लिकंट इन फॉर्म सी. जे ॲप्लिकेशन येतं आणि जे रिजेक्ट होतं इन्क्वायरीनंतर तर ते आपण रिजेक्शन नंतर फॉर्म सीमध्ये ते त्यांना कळवतो. अँड रिझन्स फॉर रिजेक्शन मस्ट बी रेकॉर्डेड इन रायटिंग सेक्शन 92 अँड रूल 6(3). रजिस्ट्रेशन इज व्हॅलिड फॉर अ पिरियड ऑफ 5 years फ्रॉम डेट ऑफ इश्यू. रजिस्ट्रेशन सर्टिफिकेट इज नॉट ट्रान्सफरेबल रूल 6(6). फॉर्म सीमध्ये आपण त्यांना ते कळवतो आणि जे सर्टिफिकेट दिले जातं ते 5 yearsसाठी आहे आणि ते नॉन ट्रान्सफरेबल आहे. तर तुमचं जर पार्टनरशिपमध्ये असेल आणि एखादा पार्टनर कमी होत आहे आणि नवीन तुम्हाला ॲड करायचा आहे तर तुम्ही ते ॲड नाही करू शकत. तुम्हाला पुन्हा नव्याने फाईट टाकायची, पुन्हा तो 35,000 25,000 DD असेल तो भरायचा आणि मग ते नाव ॲड करायचं. म्हणजे ते ट्रान्सफरेबल नाही किंवा असं तुम्ही ॲड नाही करू शकत ओनरशिपमध्ये. ॲज पर कोड ऑफ कंडक्ट फॉर हां डिलीट तुम्ही पार्टनरशिपमध्ये आम्ही कमी करू शकतात ते नाव पण ॲड नाही करू शकत. ॲज पर कोड ऑफ कंडक्ट फॉर ॲप्लिकेबल रूल 18(4) सेकंड ॲप्लिकेशन्स ऑफ फ्रेश रजिस्ट्रेशन अँड रिन्युअल टू बी डिस्पोज्ड विदिन पीरियड ऑफ 70 days फ्रॉम रिसिप्ट ऑफ ॲप्लिकेशन. जे रजिस्ट्रेशन आणि रिन्युअलचे ॲप्लिकेशन येतात ते 70 दिवसात डिस्पोज करायचे असतात. If application for registration is rejected, applicant can apply fresh. जर एखादं ॲप्लिकेशन जर रिजेक्ट होत असेल तर त्यांनी ते फ्रेश ॲप्लिकेशन करायचं आहे. If applicant applies within 90 days of rejection, no fees is to be collected. 70 दिवसात जर रिजेक्ट केले तर तुम्हाला ते 90 दिवसात पुन्हा फ्रेश करायचं आहे ॲप्लिकेशन आणि त्यावेळेस तुमच्याकडनं पुन्हा फी घेतली जाणार नाही. 90 दिवसाच्या आत जर तुम्ही ते फ्रेश ॲप्लिकेशन केले तर फीज नाही घेतली जाणार. इफ ॲप्लिकेशन इज रिसिव्ड आफ्टर 90 days, इफ रिजेक्शन इट इज ट्रेटेड ॲज फ्रेश ॲप्लिकेशन. आफ्टर 90 daysच्या नंतर जर ॲप्लिकेशन आलंय तर तुम्हाला विथ फीज ते करावं लागणार आहे. पहिलं रिजेक्ट केलंय तर 90 दिवसाच्या आत तुम्हाला ॲप्लिकेशन करायचं आहे, फीज भरायची नाही कारण ऑलरेडी तुम्ही भरलेली आहे. पण जर 90 दिवसाच्या नंतर जे कंप्लायन्स तुम्हाला म्हणजे सांगितलेलं आहे की हे करा तुम्ही आणि 90 दिवस होऊन गेले नंतर तुम्ही ते देत आहे तर त्यावेळेस तुम्हाला पुन्हा फी भरायची आणि फीज रिफंडेबल नाही. ती फीज रिफंड होत नाही. Renewal of registration. Application for renewal is same as that of registration form A in duplicate. जे रजिस्ट्रेशनसाठी आपण ॲप्लिकेशन करतो आहे फॉर्ममध्ये सेम त्याच पद्धतीने तुम्ही रिन्युअलसाठी पण करायचं आहे. ॲप्लिकेशन शुड बी मेड 30 days prior to expiry of registration. जी डेट आहे तुमची एक्सपायरीची त्याच्या अगोदर 1 महिना 30 दिवस अगोदर तुम्हाला रिन्युअलचं ॲप्लिकेशन फाईल करायचं आहे. Procedure for renewal same as that of registration. Fees for renewal is half of that of registration. If appropriate authority fails to grant renewal or rejection of application within period of 70 days,
from date of receipt of application, it shall be deemed that registration has been renewed. रिन्युअलचं ॲप्लिकेशन जर तुम्हाला कळवलं नाही 70 दिवसात तर 90 दिवसानंतर ते तुमचं पुढे कंटिन्यू झालं. As per recent amendments, no fees to be collected from central government, semi-government institutes for renewal. गव्हर्नमेंट इन्स्टिट्यूटला फीज नाही. प्रत्येक मशीनला आपण MRC नंबर देतोय. त्यामुळे तुमची नवीन मशीन आली, जुनी बायबॅक झाली तर तुम्हाला तो MRC फॉर्म भरून द्यायचा आहे आणि जे स्टिकर देतो आपण ते स्टिकर अशा मशीनला चिकवायचं आहे जे नंबरिंग असणार आहे. आपल्या जिल्ह्यामध्ये किती मशीन्स आहेत याचं MRC फॉर्म. MRC फॉर्म आहे हा, तो पूर्ण आपल्याला डिटेल्स भरायचे आहे मशीनचे. खाली आपली स्वतःची सही, ओनरची, तिकडे जे तालुका ॲप्रोप्रिएट असतात त्यांची सही आणि मग MRC नंबरसाठी जिल्हा ॲप्रोप्रिएट अथॉरिटीकडे आपल्याकडे ते पाठवायचं आहे प्रस्तावासोबत. PCPNDT रूल्स 1996, रूल्स 17(1) पब्लिक इन्फॉर्मेशन. आपल्या सेंटरमध्ये एक नोटीस बोर्ड लावतो आपण. तो रूल 17(1) प्रमाणे तुम्हाला तो बंधनकारक आहे लावणे. तो जर लावला नाही तर कायद्याचं उल्लंघन होतं आणि त्यामुळे सुद्धा आपल्यावरती केस फाईल होऊ शकते. म्हणजे हे आपल्याला असं वाटतं की मायनॉर आहे म्हणजे यांनी काय फरक पडतोय वगैरे, तर हे कायदा सांगते. आपण नाही मनाने ठरवते कुठल्या गोष्टी. कायदा सांगता की तुम्ही लोकल लँग्वेजमध्ये तुमच्या सोनोग्राफी सेंटरमध्ये नोटीस बोर्ड लावायला पाहिजे. नोटीस बोर्डवर एवढंच अपेक्षित आहे. नेक्स्ट आहे नोटीस बोर्डचं फॉर्मॅट पण आहे आणलंय मी. 17(2) प्रमाणे तुम्हाला एक कायद्याचं पुस्तक तिथे ठेवायचं आहे की जे ते बाइंडिंग आहे. तुम्हाला मॅक्झिमम लोक विचारत नाही पण ते आपल्याला कायद्याने बंधनकारक आहे त्यामुळे ते ठेवणं गरजेचं आहे. मराठी कॉपी ठेवा, इंग्लिश कॉपी ठेवा, दोन्ही कॉपी ठेवा. कॉपीज पण असं झेरॉक्स काढून किंवा फार जुनं असं ठेवू नका. लेटेस्ट जे असतील, अपडेटेड असतील ते ठेवा. म्हणजे आपल्या ॲप्रोप्रिएट अथॉरिटी तर रेग्युलर इन्स्पेक्शन करतात पण एखाद्या वेळेस जर स्टेट कमिटीची टीम आली किंवा अचानक असं इन्स्पेक्शन झालं तर त्यावेळेस तिथे हा मुद्दा नको निघाला की फार झेरॉक्स फार जुनं आहे आणि तेच तुम्ही वर्षानुवर्ष तेच टांगून ठेवलं तिथे कोणी वाचत नाही किंवा असं बनवलं. तर एक मराठी कॉपी आणि लेटेस्ट इंग्लिशची कॉपी पण दोन्ही सेंटरमध्ये ठेवायला पाहिजे. नेक्स्ट सेक्शन 440 रूल 9(4) आणि रूल 10(1)(a) form for maintenance of record in respect of pregnant woman by genetic ultrasound clinic imaging center. The record will be maintained by every center in respect of each woman subjected to any prenatal diagnostic procedure technique text shall be as specified in Form F. सोनोग्राफी म्हणजे प्रेग्नंट वुमन जी आहे तिचं पूर्ण रेकॉर्ड ठेवणं आपल्याला बंधनकारक आहे. रूल 9(4) प्रमाणे एक फॉर्म जो आहे तो पूर्ण भरणं बंधनकारक आहे. त्यातला कुठलाच कॉलम आपल्याला जर आपण ऑनलाईन भरलेला असला तरी आपल्याला हार्ड कॉपीमध्ये ते पूर्ण भरायचं आहे. ॲड्रेस पूर्ण टाकायचा आहे, मोबाईल नंबर, फर्स्ट इश्यू काय आहे त्याचे, म्हणजे प्रत्येक कॉलम तुम्हाला तो कंपल्सरी भरणं बाइंडिंग आहे. त्यानंतर सगळ्यात महत्त्वाचं असतं की 10(1)(a) जे डिक्लरेशन असतं, डिक्लरेशनवरती आपली सही आणि शिक्का असायला पाहिजे. ते पण भरणं म्हणजे बाइंडिंग आहे. ऑनलाईन फॉर्म भरला असला तरी हार्ड कॉपी ती आपण ऑनलाईन जे भरतोय ते पण प्रिंट आउट काढून जर भरणं आपल्याला 2 वर्षापर्यंत. कायद्याप्रमाणे तुम्हाला रेकॉर्ड किती वर्ष ठेवायचे? 2 वर्ष. फक्त ज्यांच्या कोर्ट केसेस वगैरे काही असतील तर त्यांनी ती केसचा निकाल लागेपर्यंत ते मेंटेन करायचं आहे. मंथली रिपोर्ट रूल 9(7) एव्हरी जेनेटिक काउन्सिलिंग सेंटर, जेनेटिक लॅबोरेटरी, जेनेटिक क्लिनिक, अल्ट्रासाउंड क्लिनिक and imaging center shall send a complete report in respect of all conception of pregnancy related procedures, techniques, tests conducted by them in respect of each month
by 5th day of the following month to the concerned appropriate authority. 5 तारखेच्या आत आपल्याला ते रिपोर्ट सबमिट करायचे आहे आणि आपल्यापैकी जर कोणी डायरेक्ट आमच्या ऑफिसला ते सबमिट करत असेल तर इथून पुढे तालुका लेवलच्या ऑफिसला 2 सबमिट करत जा. एक त्यांच्या ऑफिसला राहणार आणि ते कलेक्ट करून मग आमच्याकडे पाठवणार. म्हणजे ते आम्हालाही सॉर्ट आउट करायला सोयीस्कर होतं की प्रत्येकाने पाठवलेलं आहे, फक्त सोनोग्राफी सेंटर आहे त्यांनीच नाही तर ज्यांचे पुढे इको असतील, सिटी स्कॅन असतील तर त्यांनी 0 रिपोर्टिंग करायची आहे. तर तो 5 तारखेच्या आत तुम्ही सबमिट करायचा आहे. 5 कॉलम रूल 9 प्रमाणे आपल्याला 5 कॉलम रजिस्टर मेंटेन करायचा आहे. ज्या प्रेग्नेंट लेडीजची आपण सोनोग्राफी करतोय तर तुमचं मंथली जेवढे पेशंट होतात 5 कॉलम रजिस्टरमध्ये ऑनलाईनला आणि तुमच्या हार्ड कॉपीज या सेम असल्या पाहिजे. त्यात मिसिंग नको आहे काही, कारण ते कायद्याने उल्लंघन होत आहे आणि जर असं डिफरन्स असेल त्याच्यामध्ये तर ते ॲक्टमध्ये व्हायलेशन होऊन त्याच्या म्हणजे नॉन मेंटेनन्स ऑफ रेकॉर्डमध्ये केस होऊ शकते. ॲप्रोप्रिएट ऑथॉरिटी म्हणजे आता समजा तालुका लेवलचे झाले किंवा डिस्ट्रिक्ट लेवलचे झाले तर या लोकांना मॅजिस्ट्रेटचे अधिकार आहेत. मॅजिस्ट्रेट जे समज काढतात त्यांना जे मटेरियल व्हायलेशनचे जे नेसेसरी असतात ते डिमांड करतात तर ते प्रोव्हाइड करण्याचं काम किंवा मग सर्च वॉरंट हे फक्त मॅजिस्ट्रेट काढू शकतात. अदर कोणतीच ऑथॉरिटी नाही काढू शकत. हे अधिकार या ऑथॉरिटीला आहे. त्याच्यामुळे त्यांचे पॉवर्स खूप मोठे आहेत आणि ॲक्टप्रमाणे त्यांना दूर फेकून त्यांच्यावर कुठल्याही केसेस बहन करू शकत नाही त्या कारवाईच्या अगेन्स्ट त्यांनी केली. ॲक्टनी आपल्याला म्हणजे व्हायलेशन कोणत्या सेक्शनने कोणत्या पद्धतीचे आहे ते मी दिलेले आहे. प्रोहिबिशन ऑफ सेक्स सिलेक्शन बिफोर अँड आफ्टर कन्सेप्शन सेक्शन 3A. सेक्शन 3A सांगते की तुम्ही सेक्स डिटर्मिनेशन करू नका ती कन्सेप्ट बिफोर अँड आफ्टर कन्सेप्शन. प्रिव्हेन्शन ऑफ मिसयूज ऑफ सच टेक्निक्स फॉर सेक्स सिलेक्शन बिफोर और आफ्टर कन्सेप्शन. कायद्याने ते सेक्शन 6 प्रमाणे व्हायलेशन आहे. प्रोहिबिशन ऑफ ॲडव्हर्टाइजमेंट of any technique for sex selection as well as sex determination. ॲडव्हर्टाईजमध्ये आता ह्याच्यामध्ये वेगवेगळे प्रकार आहेत. ॲडव्हर्टाईज पूर्वी आता समजा एखाद्या सेंटरमध्ये होत होतं की मुलगा मुलगी सांगण्याच्या त्यांच्या वेगवेगळ्या पद्धती होत्या की म्हणजे लक्ष्मीचा फोटो लावायचे किंवा गणपतीचा फोटो लावायचे किंवा काहीतरी साईनने ते त्यांनी ठरवलेलं असेल की असं असं किंवा बोर्डवरती पण काहीतरी त्यांनी तो एक सिम्बॉल म्हणून काहीतरी ठेवलेलं असेल लावलेलं असेल तर ते ॲडव्हर्टाईजच्या ह्याच्यामध्ये येतं की तुम्ही ती ॲडव्हर्टाईज करता की इथे सेक्स डिटर्मिनेशन होतं आहे. याच्या व्यतिरिक्त तुम्ही पेपरला ॲड देत आहे त्याच्यामध्ये काही तसा मजकूर आहे की जो हे करतो की मुलगाच पाहिजे किंवा मुलगा होण्यासाठी इथे आहे म्हणून सुविधा वगैरे असं किंवा मग एखाद्या बुक्समध्ये जे बालकामे जातात जे आम्ही केसेस केल्या होत्या की त्यांनी ते नस्यविधी वगैरे त्या बुक्समध्ये दिलेलं होतं गर्भसंस्कारच्या तर ते तुम्ही करू नका कारण ती पब्लिसिटी होती. इंदोरीकरांचं मॅटर झालं की त्यांनी त्याच्या प्रवचनात आणि कीर्तनातून सांगितलं की ह्या पद्धतीने जर अशी प्रोसिजर काय पद्धतीने मुलगा होऊ शकतो मुलगी होऊ शकते तर ते तुम्ही जगाला ओळखून सांगू नका. ती ॲडव्हर्टाईज होते आणि ते खूप लोकांपर्यंत ते तुम्ही मेसेज पोहोचवतात की त्याचं सायंटिफिक म्हणजे काही तर आहे किंवा नाही असं त्याचं काही लोकांना पण हे नसतं की खरंच होऊ शकतं किंवा नाही तर ते तुम्ही करू नका. ॲडव्हर्टाईजमध्ये सेक्शन 22 प्रमाणे ते व्हायलेशन आहे. प्रोहिबिशन ऑफ सेल ऑफ अल्ट्रासाऊंड मशीन्स टू पर्सन नॉट रजिस्टर्ड अंडर दिस ॲक्ट. तुम्ही मशीन सेल
करू शकत नाही. जे विदाउट रजिस्टर्ड सेंटर असेल या ठिकाणी तुम्ही मशीन सेल करू शकत नाही. पनिशमेंट फॉर व्हायोलेशन ऑफ एनी ऑफ द प्रोव्हिजन्स ऑफ द ॲक्ट सेक्शन 23. जे काही व्हायोलेशन असेल ॲक्टप्रमाणे ते सेक्शन 3 प्रमाणे तुम्हाला पनिशमेंट दिलेले आहे. रूल 3 सांगते की अनक्वालिफाईड पर्सन वेदर ऑन एन ऑनररी बेसिस और ऑन पेमेंट फॉर कंडक्टिंग PNVT टेस्ट रूल 3 प्रमाणे व्हायोलेशन आहे. अनक्वालिफाईड व्यक्ती ते करू शकत नाही. नॉन मेंटेनन्स ऑफ रेकॉर्ड्स या फॉर्मच्या संबंधित सेक्शन 4C आणि रूल 9(4) आहे. डिक्लेरेशन ऑफ डॉक्टर अँड पेशंट रूल 10(1)(a). नॉन सबमिशन ऑफ मंथली रिपोर्ट 9(a). नॉन मेंटेनन्स अँड डिफिशियन्सी इन 5 कॉलम रजिस्टर रूल 9(1). हे जे छोटे छोटे आहेत आपल्या की आपल्याला वाटतं त्यात काही नाही बुवा, थोडंसं राहिलं तर काय होतं, एखादं बा काय इश्यूचं नाही दिला आपण, किंवा ॲड्रेस हा फक्त श्रीरामपूर तालुक्यातलं कुठलं गाव आहे किंवा कुठला एरिया आहे हे मेन्शन नसून केलं तरी पण ते व्हायोलेशन होतं आहे. नॉन मेंटेनन्स ऑफ प्रिंटेड रेकॉर्ड सबमिटेड ऑन कॉम्प्युटर ऑनलाईन युनिफॉर्म रूल 9(7) प्रमाणे व्हायोलेशन आहे. Display of board that is disclosure of sex of fetus is prohibited. Rule 17(1). Copy of the Act. Rule 72. No information of change in employee machine place to appropriate authority. Rule 30. पूर्वीच्या ह्याच्यामध्ये की तुम्ही चेंज करताय एम्प्लॉई मशीन्स किंवा प्लेस, तर ते केल्यानंतर तुम्ही किती दिवसात कळवायचं होतं. अमेंडेड ह्याच्यामध्ये तुम्ही अगोदर कळवायचं आहे. नॉन रिन्युअल ऑफ रजिस्ट्रेशन प्रमाणे व्हायोलेशन आहे. पनिशमेंट आहे या सेक्शन 23(1) प्रमाणे ब्रीच ऑफ एनी प्रोव्हिजन ऑफ द ॲक्ट बाय एनी मेडिकल जेनेटिस्ट गॅनेकोलॉजिस्ट रजिस्टर्ड मेडिकल प्रॅक्टिशनर और एनी पर्सन who owns a genetic counseling center or genetic lab or a genetic clinic or any employed in such a center, lab or clinic and renders its professional or technical services to work at such a center, lab or clinic, whether on an honorary basis or otherwise. त्याला आपल्याला पनिशमेंट दिलेली आहे 3 years punishment and or fine of ₹10,000. फॉर सबसिक्वेंट ऑफेन्स असेल तर तो 5 years imprisonment and fine of ₹50,000. पहिला ऑफेन्स झाला आहे तुम्हाला 3 years ₹10,000. तो जर ऑफेन्स रिपीट झाला आहे 5 years आणि ₹50,000 कायद्यानुसार आपल्याला पनिशमेंट दिली जाते. सेक्शन 23(2) त्यामध्ये the appropriate authority will inform the state medical council and recommended suspension of the offender's registration if charges are framed by the court until the case is disposed of, removal of name from register for 5 years or first conviction and permanently in cases of subsequent breaches. तुमचे चार्जेस क्लेम झाले तर ते महाराष्ट्र मेडिकल काउन्सिलला किंवा जी काय पॅच असेल त्यांना कळवलं जातं आणि त्यांचं ते रजिस्ट्रेशन सस्पेंड केलं किंवा मेडिकल काउन्सिलच्या ह्याच्यामधून त्यांचं नावही काढलं जातं. कन्व्हिक्शन झालं. पर्सन seeking to know the sex of the fetus, section 23(3), imprisonment extending up to 3 years and or fine of ₹50,000. For subsequent offense, imprisonment up to 5 years and or fine of 1 lakh. यांच्यासाठी जास्त दिलेलं आहे पनिशमेंट. जे आपल्याकडे मदत घेत आहे, मला सेक्युरिटी कमिशन करायचं नाही, यामध्ये रिलेटिव्स वगैरे येतात. तर फक्त फोकस आपले डॉक्टर्स नाही की डॉक्टरांवरती केसेस होतात किंवा कायदा आहे असं सांगता येईल की मशीन जिथे आहे तिथेच व्हायोलेशन होतं आहे किंवा त्यांच्यावरतीच केसेस करणं हा कायद्याचा उद्देश नाही. कायदा काय सांगतो की तुमच्याकडे जी माणसं येतात
की जे सेवा मागतात की सेक्युरिटी कमिशन करायचं आम्हाला, तर त्यांच्यावरती केसेस होऊ शकतात आणि त्यांच्यासाठी पनिशमेंट कायद्यामध्ये नमूद केलेली आहे. Section 23(3) Persons connected with advertisement of sex selection, sex determination services, imprisonment up to 3 years and or fine of ₹10,000. जे ॲडव्हर्टाइजमेंटचं आहे त्यासाठी पनिशमेंट दिलेली आहे. Contravention of rules of the Act or rules for which no specific punishment is provided in the Act rules, such provisions can be presumed to be the non-maintenance of records, non-compliance with standards prescribed for the maintenance of BTC. यासाठी imprisonment up to 3 months and a fine of ₹1,000 with additional fine of counting contravention at the rate of ₹500 per day. नॉन मेंटेनन्सच्या बाबतीत आहे की जे मध्ये स्पेसिफिक दिलेलं नाही पनिशमेंट, तो व्हायलेशन होत असेल तर त्यासाठी पनिशमेंट दिलेली आहे. नेक्स्ट ठीक आहे. मराठीमध्ये जे काही आलेले आहे तर त्यामध्ये आपली बक्षीस योजना आहे की तुम्हाला माहिती आहे कुठे सेक्युरिटी होत आहे तर त्याची माहिती तुम्ही हेल्पलाईनवरती दिली आणि त्या अनुषंगाने तपासणी होऊन चौकशी होऊन जर केसेस दाखल झाली असेल तर 1 लाखाचं बक्षीस शासनामार्फत दिलं जातं. मग ती कोणतीही व्यक्ती असो, शासकीय असो किंवा सामान्य असो. येथे गर्भनिर्मिती निदान करण्यात येत नाही. नोटीस बोर्ड या पद्धतीने तुम्ही तुमच्या सेंटरमध्ये नोटीस डिस्प्ले करू शकता. सगळ्यात महत्त्वाचं आहे ऑफेन्स अंडर दिस लॉ इज कॉग्निझेबल, नॉन बेलेबल अँड नॉन कंपाउंडेबल. कॉग्निझेबल आहे. कॉग्निझेबल म्हणजे पोलीस ऑफिसरने अरेस्ट द ऑफेंडर विदाउट वॉरंट. नॉन बेलेबल, गेटिंग बेल इज नॉट द राइट ऑफ द accused. The courts have discretion to grant bail. Non-compoundable, parties to the case cannot settle the case out of court and decided not to prosecute. सेटलमेंट होत नाही. नॉन बेलेबल आहे. त्यामुळे छोटी जरी आपली चूक झाली आणि त्यातनं जर केस फाईल होते तर ती आपण सेटल करू शकत नाही. ती केस पुढे चालणार कोर्टात, सेशन कोर्ट, हायकोर्ट, सुप्रीम कोर्ट. त्यामुळे आपण नॉन मेंटेनन्स का होईना नाही सेक्युरिटी कमिशन ते अपडेट ठेवायला हवं. कायद्याप्रमाणे जे बंधनकारक आहे त्याचे नियम ते सर्व त्या पद्धतीने आपण फॉलो करायला हवे. हे ॲक्टमध्ये दिलेले आहे. या पद्धतीने मला थोडक्यात तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न केला. खरं तर डॉक्टर सुधा कांकरे आणि सुसे मॅडमने खूप मोलाचं मार्गदर्शन केलं. श्रीरामपूरच्या सर्व डॉक्टर सदस्यांच्या तर्फे मी आपले आभार मानतो आणि मला खात्री आहे की तुम्हाला अपेक्षित रिझल्ट मिळेल. थँक्यू. धन्यवाद सर. खरं तर आज या ठिकाणी उपजिल्हा रुग्णालयाच्या माध्यमातून जी काही कार्यशाळा संपन्न झाली, आपण सर्वजण अतिशय व्यस्ततेमध्ये असून सुद्धा या विनंतीला मान देऊन आपण या ठिकाणी आलात त्याबद्दल मी उपजिल्हा रुग्णालयाच्या वतीने, आमचे वैद्यकीय अधीक्षक डॉक्टर योगेश बंड सरांच्या वतीने आणि आम्हा संपूर्ण उपजिल्हा रुग्णालय श्रीरामपूर परिवाराच्या वतीने मी आपल्या सर्वांचे कृतज्ञता या ठिकाणी व्यक्त करतो. प्रशासन आणि आपण सोबत कशा पद्धतीने समन्वय ठेवून काम करू शकतो यासाठी नेहमीच आपला या ठिकाणी योगदान असतं. त्याबद्दल नेहमी आम्ही आपल्या कार्याबद्दल कृतज्ञ आहोत. आज देखील आपण आलात त्याबद्दल आपल्या सर्वांचे मनापासून आभार व्यक्त करून आजची ही कार्यशाळा या ठिकाणी समाप्त झाली असं जाहीर करतो. पुन्हा एकदा सगळ्यांना धन्यवाद.